नवमीग्राम लीळांच्या आजच्या 39व्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत उत्तरार्ध 133 क्रमांकाची लीळा माहिंभटा उदग्रहणिका पूर्वक ईश्वर प्रतीती करणे. आजच्या सत्रामध्ये आपण पूर्वी हे प्रकरण श्रवण करणार आहोत. केशवराज बासांनी काय केलेलं आहे की लीळाचरित्र ग्रंथ त्यांच्याकडे आयता समोर आहे. त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यातनं आपली सोय केलेली आहे. मुख्य म्हणजे माहिंभट्टांनी मुख्यत्वे आपली सोय केलेली आहे. त्यांनी जेव्हा भट्टोबासांना विचारलं की तुम्ही इथे दिवसभर बसून काय चिंतन करत असता. चिंता आणि चिंतनामध्ये फरक आहे बरं का. चिंतन करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा वेगळा असतो आणि चिंता करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा वेगळा आणि चिंतन करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा वेगळा असतो. वास्तविक आचार्य एकांतामध्ये बसून राहायचे तर ते काळजीमध्येच असले पाहिजेत. म्हणजे चिंता काय करता आपण असतो तर तेच विचारलं असतं त्यांना की काय चिंता करत आहात. पण माहिंभट्ट होते ते त्यांना माहिती की यांचं जी काही एकंदरीत आपल्याला बघायला मिळतं आहे यांच्या बाबतीमध्ये ते कसं आहे चिंतन आहे. आणि म्हणून त्यांनी विचारलं की तुम्ही काय चिंतन करता. तेव्हा त्यांनी म्हटलं की मी गोसाव्यांच्या अमोघा लीळांचं चिंतन मी या ठिकाणी करतो आहे. म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला यातनं एक विधी प्राप्त झाला. कुठला विधी प्राप्त झाला. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्हाला लीळा आठवायची आहे. तुम्हाला काय सांगितलं जातं प्रवासात लीळा आठवायची नाही. पायात चप्पल असताना लीळा आठवायची नाही सांगितलं जातं की नाही. आणि इथे आमचे आचार्य अष्टप्रहर स्मरण करणारे आचार्य आहेत. हे अष्टप्रहर फक्त नामच आठवत होते का. फक्त नाम आठवत होते याला स्मरण म्हणत नाही. नुसतं नाम आठवणं याला स्मरण म्हणत नाही. त्याला फक्त जाप म्हणू शकतो. स्मरण कशाला म्हणतात माहिती. नाम लीळा मूर्ती आणि चेष्टा या चारही गोष्टी जिथे एकत्रित आहेत त्याला स्मरण असं म्हणतात. तुम्ही आम्ही तर देवाला पाहिलं नाही तरी पण आम्हाला हे करायला सांगितलंय. परंतु भट्टोबासांना ही करायची गरजच नाहीये. एकदा स्वामींचं नाव आठवलं की स्वामीं संबंधित अनेक लीळा त्यांना आठवत असतील त्यांच्या डोळ्यात देखत घडलेल्या. स्वामी असे म्हणाले होते. स्वामी इथे बसलेले होते. स्वामींनी हे निरूपण केलं. स्वामींनी ह्याही आज्ञा केली. हे सगळं त्यांना सदोनीत आठवतंय. कुठेही जाऊ भट्टोबास मग ते स्वभावाला का जाईना दीक्षेला का जाईनात कुठेही जावत ते प्रत्येक ठिकाणी देवाचं नाम देवाची लीळा देवाची मूर्ती देवाची चेष्टा सगळं आठवत आहे. म्हणजे ह्याच्यातनं तुम्हाला एक लक्षात घ्या की देवाचं नाव आठवायला आणि देवाचं ज्ञान आठवायला जागेचं चपलेचं कशाचं बंधन बाळगू नका. असं करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक वेळी चपला काढाव्या लागतील. याचा अर्थ जेव्हा जेव्हा तुमच्या पायात चप्पल आहे तेव्हा तेव्हा तुम्ही देवाला आठवत नाही असं त्याचा अर्थ होईल. मागच्या वेळेस प्रश्न विचारलेला आपण देव मोठा की देवाचं ज्ञान मोठं. तर देव मोठा आहे बरोबर. आणि म्हणून त्या ज्ञानाला देवाच्या ज्ञानाला देवाच्या आनंदाला का महत्व आहे कारण की ते देवाचं आहे म्हणून. म्हणजे देव मोठा आहे तर त्या मोठ्या देवाला आपण कुठेही आठवू शकतो. कुठेही. तर मग त्या देवाच्या ज्ञानाला आपण कुठेही आठवू शकणारच आहात. तुम्ही कुठेही असाल आणि कोणी तुम्हाला विचारलं की तुम्ही नॉनव्हेज खाता का लगेच म्हणाल नाही आम्ही नाही खात. तुम्हाला लगेच वचन आठवेल. काय आठवेल. हिंसा अधर्म हिंसा पाप पापाचा नरक हे सगळं तुम्हाला चप्पल असताना तुम्हाला आठवणार. म्हणजे तुम्हाला जर का ज्ञान आकलन ज्ञान चिंतन तुमचं चालू आहे ना लीळा चिंतन तुमचं चालू आहे ना तर तुम्हाला सदोनीत कुठेही तुम्ही बसला काही प्रसंग तुम्ही जर का बघितले हरभरे बघितले तुम्ही लगेच आठवणार आहे आमच्या स्वामींनी काय केलेलं. तो उळा भक्तजनांनी आणलेला ते हरभरे भाजले होते आणि मग ते सगळ्यांना दिले लगेच लीळा आठवणार. आता हरभरे विकतायत कुठे तुम्ही बसमध्ये प्रवास करताय ना हरभरा दिसला मग आता तिथे आठवायचं नाही का. तुम्ही असं किती कंट्रोल करणार की लीळा आठवलंच नाही गेली पाहिजे. करू शकता तुम्ही. मी तर नाही करू शकत.
आता मला येतानाच होतं की पूर्वी घ्यायचं आहे, मग ते माईंभट्टांची लीळा, मग माईंभट्ट डोमेग्रामला, हे सदोनीत माझ्या डोक्यात चालूच आहे. मी थांबू नाही शकत आहे. तुम्ही जेव्हा लीळा वाचनाच्या मागे लागाल, वचन पाठांतर, तेव्हा तुमच्या मुखामध्ये वचनाशिवाय दुसरं काहीच नसणार. आम्ही जेव्हा वचन पाठ करत होतो संवत्सरला, त्यावेळी असं व्हायचं की नुसती वचनच मुखामध्ये असायची, नुसती वचन, कारण ते दिवसभर तेच पाठांतर, दुसरं काही बोलण्याचा विषयच नसायचा. मग वचन संबंध चालू झाला, म्हणजे वचनाचा अर्थ जेव्हा चालू झाला तेव्हा तेच दिवसभर, म्हणजे आता सकाळी जे पाठ केलेलं आहे माझं, 1 तासामध्ये 10 वचनांनी त्याचा अर्थ पाठ व्हायचा. परंतु दिवसभर ते पाठ आहे की नाही, पंक्तीला जरी बसलं तरी ते जोपर्यंत पंगत चालू होत नाही तोपर्यंत ते म्हणून बघायचं पाठ आहे का. देवपूजा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत म्हणून बघायचं. सकाळी म्हणजे गुरुजींच्या रूम मध्ये आतमध्ये जाऊन पाठांतर द्यायचं असतं, तर ते रूम मध्ये जाईपर्यंत आम्ही ते पाठ बघायचो, पाठ आहे का नाही, पाठ आहे की नाही, परत. म्हणून म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीच्या मागे लागता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये तेच असतं. जसं तुम्ही एखादं काळजीने ग्रासलेलं असतं, तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्ही ते शून्यामध्येच बघत असता, म्हणजे तेच तुमच्या डोक्यामध्ये चिंता असते. आता त्या चिंतेची जागा कशाने घ्यायची, आपण चिंतनाच्या माध्यमातून ते आपल्याला चिंतनामध्ये बदलवून घ्यायची आणि सदोनित चिंतन करायचं. चिंता केल्याने काही उपयोग होत नाही. आमच्या शांताबाईंना स्वामींनी सांगितलं, बाई दुःख करू नका, म्हणजे मुलाविषयी चिंता करत बसू नका, प्रपंचाविषयी चिंता करू नका, नाही तर त्याच्यामुळे काय होणार की त्याच्याने दुःख केल्यामुळे पाप आणि पापामुळे नरक होणार. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, चिंतन करा. चिंतनामुळे सगळे कर्म नाचल्या जातात आणि त्याच्यामुळे नरकाच्या ऐवजी तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. आणि म्हणून अमोघ लीळा आमचे आचार्य स्वामींच्या आठवतात आणि ते माईंभट्टांनी पाहिलं आणि माईंभट्टांनी मग त्यांना विचारलं, त्यांच्याकडनं ते उत्तर मिळालं की मी गोसाव्यांच्या अमोघा लीळांचं चिंतन करतो. आणि माईंभट्टांना असं वाटलं की मी किंवा तुम्ही स्वामींना पाहिलेलं आहे म्हणून आपण आठवू शकतो, पण पुढच्या किती पिढींपर्यंत हे ज्ञान जाईल, कारण लिखाण काहीच नाहीये. कुठल्याही गोष्टीचं लिखाण असावं लागतं, ज्याला आत्ताच्या वेगळ्या भाषेत तुम्हाला सांगितलं लगेच समजेल की त्याला प्रूफ असं म्हणतात. कुठल्याही गोष्टीचा प्रूफ असेल तर तो अनेक पिढ्यांपर्यंत तो प्रूफ दाखवून आपण ती गोष्ट, त्याचं अस्तित्व जे आहे ते आपण कायम ठेवू शकतो. वास्तविक ज्ञानाचं अस्तित्व आपण कायम ठेवणारे आपण कोणीच नाहीये, परंतु समोरच्या पिढीला ते दाखवलं तर गेलं पाहिजे की नाही. आणि म्हणून आचार्य माईंभट्टांनी भट्टोबासांना विचारलं का आपण याचं लिखाण केलं तर चालेल का. पंथ बदलतोय बघा, पंथामध्ये बदलाव येतात, पिढी काळाच्या अनुसार बदल येत राहतात. आधी आपल्या पंथामध्ये लिखाणाला अजिबात मान्यता नव्हती, फक्त चिंतनाला मान्यता होती. माईंभट्टांनी ते काय केलं, लिखित स्वरूपामध्ये महानुभाव पंथ आणलेला आहे, लिखाण केलं त्याचं. त्याच्यानंतर जे लिखाण आलं ते लिपीमध्ये आलं, मराठीमध्ये नाही. उच्चारण मराठीत, पण जी काही लिहिण्याची जी काही भाषा आहे ती लिपी आहे, ज्याला आपण कोडवर्ड असं म्हणू शकतो. आणि मग पुढच्या काळामध्ये छपाईला बंदी, फक्त लिखित स्वरूप पोथ्यांना फक्त मान्यता होती. मग पुढच्या काळामध्ये काय झालं, छपाईला, परंतु मराठीत छापायचं नाही, परंतु मराठीमध्ये पण छापाई व्हायला लागली. हळूहळू काय झालं, पुस्तकं यायला लागली. आता आधीच्या काळामध्ये ज्ञान विकायला बंदी होती, आता पुस्तकांच्या माध्यमातून आपण ज्ञान विकायला मोकळीकता झालेली आहे. तर एकंदरीत मला असं सांगायचंय की जसा काळ येतो, जसं एक जनरेशन बदलतं ना, तसं तुम्हाला तुमच्या काही कार्यांमध्ये बदल करावा लागतो. सिद्धांतामध्ये बदल करायचा नसतो. आधीच्या काळामध्ये लोक पाणी प्यायचे, आत्ताच्या काळात पण लोक पाणी पितात. आधीच्या काळात लोक मातीच्या भांड्यात प्यायचे, तांब्याच्या भांड्यात प्यायचे, आत्ताचे लोक स्टीलच्या किंवा मग कागदाच्या ह्याच्यामध्ये पितात किंवा मग काचेच्या ह्याच्या ग्लास बदललाय, पण पाणी बदललं का, सिद्धांत बदलला नाही. सिद्धांत तोच आहे, पण त्याची माध्यमं बदलत गेलेली आणि तुम्हाला माध्यम बदलावे लागतील. तुम्ही जर का माध्यम बदललं नाही, एखादा माणूस म्हटला की मला नाही रेकॉर्डिंग ऐकायची, मी साधूंच्या समोर जाईन तेव्हाच मी शास्त्र ऐकेल, तर तो कधी जाईल आणि कधी ऐकेल,
सांगता म्हणजे कधी योग येणार सगळा. आता तुम्हाला हे जर का आलंय तर हे तुम्ही ऐकू शकता. त्यानंतर कोणी तुम्हाला सांगेल की रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ऐकणं चुकीचं आहे, तर मग शब्द जे आपण पुस्तक छापलेलं आहे ते पण काय आहे, ते शब्दच आहे, फक्त ते लिखित शब्द आहेत. आणि रेकॉर्डिंग हे वाचिक शब्द आहेत, म्हणजे बोलले गेलेले शब्द आहेत आणि ते लिहिले गेलेले शब्द आहेत. पुस्तक वाचणं जर का मान्य असेल तर अशा पद्धतीने पण तुम्ही, म्हणजे माध्यम बदलतात, पंथ बदलतो, प्रत्येक वेळी पंथ बदलत 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 गेला. आणि त्यातलं जे तत्व आहे, ते सिद्धांत जो आहे तो समोरच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. आमच्या निळभट्ट भांडारेकरांना मानव पंथाचं तत्व किंवा स्वतः मी काय केलं पाहिजे हे फक्त एकाच वाक्यातनं कळलं, जे ब्रह्मविद्येतलं वाक्यच नाहीये. मी त्या दिवशी एका ठिकाणी सांगितलं की सगळे वचन आपण घेतले, पण एक वचन हे सुद्धा वचन झालं पाहिजे होतं की भटो मागील फांकी पहा, हे पण वचन म्हणून घेतलं गेलं पाहिजे. तर का वचन म्हणून घेतलं पाहिजे, कारण की स्वामींनी सांगितलं मागील पानकी पहा, म्हणजे मागच्या पानावर पहा असं सांगितलं. पण ते कोण होते, माहिमभट्ट होते. ज्यांना सांगितलं ते आपण नव्हतो. आपल्याला कोणी सांगितलं मागे वळून बघा थोडं आयुष्यामध्ये, आपण लगेच मागे वळून बघू की भिंत आहे मागे. तर परंतु तुम्ही वैचारिक पातळीच्या हिशोबाने जेव्हा मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला मागे करायची गरज नाहीये. तुम्हाला पूर्ण विचार मागून आणावे लागतील. ब्रह्मविद्या ज्ञान हे तुम्हाला पूर्ण मागचं ज्ञान सांगतं. आपल्याला खूप हौस असते की मला भूत भविष्य वर्तमान कळलं पाहिजे. ब्रह्मविद्या ज्ञान अभ्यासात तुम्हाला भूत भविष्य वर्तमान सगळं कळतं. तुम्ही जेव्हा ज्ञान ऐकायला लागता, श्रवण करायला लागता, तत्वातला एक एक भाग जेव्हा तुम्हाला कळतो तेव्हा तुम्हाला कळतं की मी आनंद सृष्टी मी काय केलेलं हे तुम्हाला कळायला लागतं. तुम्हाला जेव्हा कळतं की माझं ज्ञान पाठ होत नाहीये, लगेच तुम्हाला भूतकाळ कळतं की मी मागे शास्त्राला जन्मच दिलेला नाहीये. कळाला भूतकाळ तुम्हाला. तुम्हाला जर का पाठांतरच होत नाहीये तर तुम्हाला कळतं. तुमचं नामस्मरण होत नाहीये तर तुम्हाला कळतं की मी मागे अनेक लोकांच्या नामस्मरणाला अडथळा ठरलो, म्हणून आज माझं नामस्मरण होत नाही. म्हणजे हे सगळं ब्रह्मविद्या तुम्हाला मागचं सांगते. तुम्हाला कळायला लागतं. वर्तमान काळात तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला ब्रह्मविद्या सांगते आणि त्याचं भविष्य काय होणार आहे हे पण तुम्हाला कळतं. आज जर का मी नामस्मरणाला, लीळा चिंतनाला वेळ दिला तर माझं भविष्य काळ काय असणार हे मला माहिती आहे. जो जो ज्ञान घेईल त्याला त्याला ते माहिती पडतं. ब्रह्मविद्या तुम्हाला भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालावधीचं ज्ञान करून देते. आपण ज्योतिष किंवा भविष्य शिकतो कुणासाठी, आपण लोकांचे भविष्य बघत राहतो. ब्रह्मविद्या तुम्हाला काय सांगते, स्वतःचं भूत भविष्य वर्तमान बघण्याचं लक्ष केंद्रित करा. आणि ते ज्ञान घेतल्यानंतर पुढे काय होतं, आपल्याला जे स्वामींनी आपल्याला सांगितले ते आपल्यापर्यंत पोहोचत असतं. आणि म्हणून ज्ञान कुठल्याही माध्यमातून येऊ, पण ज्ञान येण्याला खूप महत्व आहे. कुठल्याही माध्यमातून ते येऊ, ज्ञान आलं पाहिजे. आपल्याकडे ज्ञानच येत नाही. आणि म्हणून काय झालेलं आहे की बहुतांशी लोकांचं सूत्रपाठ म्हणजे काय हेच माहिती नाहीये. बहुतांशी लोकांना लीळा चरित्र काय हेच माहिती नाहीये, लीळा माहिती नाहीये वगैरे. कालच्या सत्रामध्ये आम्ही सांगितलं की आपल्याला संकष्ट वज्रपंजुका आपण वाचून काढतो, कितीतरी पारायण केलेले, परंतु त्यातल्या ज्या लीळा आहेत, त्या लीळा आहेत ना, देवाला ब्लॅकमेल करण्याचे ते वाक्य आहेत सगळे बरं का. देवा तुम्ही जसे त्यांना साधायला गंगेत बुडताना वाचवलं तसं मला पण वाचवा बरं का. इकडे पुण्यामध्ये आता पूर येऊ शकतो तेव्हा मला वाचवायचं तुम्ही. म्हणजे हे काय आहे, एखादा लहान मुलगा असतो ना, तो आपल्या आईला काय सांगतो, तू त्याला लाडू दिला तसा मला पण पाहिजे. मग त्याला का दिला आईने लाडू, त्याने अभ्यास केला म्हणून दिला. तुला अरेरावीनी कशी दिला आई, तू पण अभ्यास कर, तुला पण भेटेल. आमच्या साधाईचा ज्या होत्या त्या गंगेत बुडायला तयार झाल्या म्हणून वाचवलं त्यांना. आपण तर बुडायलाच तयार नाही. आपण म्हणतो तर पहिली गोष्ट पूरच नाही आला पाहिजे, आणि मग मी त्या पुरात गेलो पण नाही पाहिजे, गेलो तर मग बुडालो नाही पाहिजे. म्हणजे एवढे आपण ऑप्शन देवाकडे ठेवलेले आहेत की मी एकदम सुरक्षित पाहिजे, जग बुडलं तरी चालेल. आता त्यातल्या संकष्ट वज्र पंजरूतल्या एक एक लीळा जर का तुम्ही विश्लेषणात्मक वाचून ते जर का समजल्या ना,
तर तुम्ही देवाकडे ही भीक कधीच मागणार नाही की मला वाचवा, मला वाचवा. देवाला सांगायची गरज आहे का वाचवा म्हणून? त्या लीळेमध्ये साधाईसा तरी म्हटल्या का मला वाचवा म्हणून? लीळा वाचून काढा, त्याच्यात काय म्हटलं त्या? देवा तुमची दासी इल्लाईसा बुडाली बर का. वाचवा वाचवा नाही. आपण कधी म्हणू का असं? आपण बुडत असलो की देवा तुमचा दास बुडतो आहे, अजिबात नाही. आपण वाचवा 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 म्हणूनच आपण हे करू. त्या वेळात जर का तुम्हाला बुडताना जर का साधाईसांची लीळा आठवत असेल तर मग तुम्ही आहात काहीतरी. ते बुडताना पण आपल्याला ती लीळा आठवता आली पाहिजे. किंवा असं कसं मरताना कसं काय ती लीळा आठवायची? आमच्या महादाईसांनी नाही आठवलं. आमचे माहीम भटोबा त्यांना म्हणतात, रुपये तुझा देव आठवत असे. आता मृत्यू चालू आहे, सगळा मृत्यू आता काही वेळाने मृत्यू होईल. मरणाऱ्या माणसाला कळतं बरं का मी आता मरणार आहे, कळतं त्याला काहीतरी. महादाईसांना विचारलं तुला देव आठवतोय का? ते म्हणाले हो आठवतोय. आमच्या महादाईचा जर का मृत्यू समय देव आठवू शकतात. आमचे आचार्य जेव्हा मृत्यूसमयी महावाक्य निर्वचन आठवतात. आमच्या माहीम भट्टांना सुद्धा मृत्यू समय मला देव होईल का म्हणून हे चिंतन त्यांचं सुरू आहे. आपण का नाही बुडताना मरताना आपण देव आठवू शकत? आपल्याला काय करायचं? वाचून करणार काय आपण? हे कधी समजेल आपल्याला? जेव्हा ज्ञान होईल आपल्याला. त्या संकष्ट वज्र पंजर मध्ये वाचणाऱ्या प्रत्येक लीळा जेव्हा तुम्ही समजून घ्याल ना, त्या दिवशी तुमचं संकष्ट वज्र पंजर वाचणं बंद होईल. त्या दिवशी सांगितलं ना की देवाने आपल्याला भीक मागायला सांगितली नाही. काय मागायला सांगितली? भिक्षा मागायला सांगितली. सन्मान दिलेला आहे आपल्याला. म्हणून देवाकडे कधी भीक मागू नका, मात्र भिक्षा मागा. देवा आपलं ज्ञान मला झालं पाहिजे, स्मरण मला झालं पाहिजे, सेवा दस्ते मला घडलं पाहिजे, आपली आनंद प्राप्ती मला झाली पाहिजे. ही भिक्षा देवाकडे नियमितपणे मागता आली पाहिजे आपल्याला. जे कनाशीच्या ब्राह्मणाने मागू शकला नाही त्यांनी भीक मागितली, पण आमच्या साधाईसाने मात्र भिक्षा मागितली की तुमचा पुनःसंबंध मला झाला पाहिजे. हे कधी समजेल आपल्याला? जेव्हा ज्ञान होईल तेव्हा. आणि हे ज्ञान कुणाला नव्हतं? माहीम भट्टांना नव्हतं. माहीम भट्ट कसे होते? सकळ सामग्री या सामग्रीवंत असल्यासारखेच होते ते, अर्जुन देवांसारखे. सकळ शास्त्रांचा त्यांचा अभ्यास होता, सगळं काय होतं, परंतु एक वांचून म्हणजे एक ब्रह्मविद्या जी आहे ती ब्रह्मविद्या त्यांच्याकडे नव्हती. आज आपल्याकडे सगळं आहे, सगळी पुस्तकं आहेत, सगळे गोष्टी आपल्याकडे आहेत, परंतु ज्ञान जर का म्हटलं तर आहे का? चिंतनात्मक ज्ञान, बरं पाठांतरात्मक ज्ञान नको. आमचं सूत्रपाठ पाठ आहे. कोणीतरी म्हटलं आम्ही 4 वेळा लीळाचरित्र वाचून काढलंय. वाचून काढून काय तुम्ही वाचल्या का त्याच्यातनं? तुमच्या अविधीतनं तुम्ही वाचलात का? नुसतं लीळाचरित्र वाचून काढून त्याची पारायण करून काहीही होणार नाहीये. म्हणून पारायण हा जो काही भाग आहे तो जीवनातनं वजा करून टाका. परंतु ज्या गोष्टी तुम्ही वाचत आहात त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. कुणीतरी जे लिहिलेलं आहे ते पारायण करण्यासाठी लिहिलेलं नाही, ते तुम्ही समजून घेण्यासाठी म्हणून ते लिहिलेलं आहे. आता तुमच्यावर काही संकट आलं की तुम्ही काय करता? अग्रपूजा वाच, हे वाच, ते वाच, ह्याची पारायण करता. तुम्ही फक्त वाचून काढता. त्या अग्रपूजेमध्ये काय लिहिलेलं आहे? ऐसे संकट आले द्रौपदी सीतेवर, तिने घेतले नाम ईश्वराचे वगैरे असं त्याच्यामध्ये असतं. आणि मग देवाने तिला वाचवलं असं तो संदर्भ असतो. आपण ते फक्त वाचून काढतो. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं कवीनी? जेव्हा द्रौपदीला संकट आलं तेव्हा तिने काय केलं? नाम घेतलं. आणि तुमच्यावर संकट आलं तेव्हा तिने काय केलं? पारायणाचं पुस्तक घेतलं. आहे की ना फरक आला? आपण विषय वाचलाच नाही, तो प्रसंग काय घडला, त्याच्यात साह्य का झालं, कसं झालं, का केलं देवाने साह्य, तर तिने नाम घेतलं म्हणून साह्य झालं. 88,000 ऋषी जेवायला आले, द्रौपदीने काय केलं? कृष्ण महाराजांचा धावा केला, देवाला नाम घेतलं देवाचं. देवा आता हे संकटात आहोत, तुम्हीच बघा आता काहीतरी. आपण तो फक्त प्रसंग वाचून काढतो, बाकी त्याच्यातनं काही आपण घेत नाही. आणि म्हणून हे जेव्हा ज्ञान होईल तेव्हा तुमचं, ज्या मी गोष्टी व्यर्थ असं म्हणत नाही, परंतु त्याच्यातनं तुमचं ज्ञान वाढत नाही अशा गोष्टी तुमचं वाचणं बंद होईल. आणि ज्ञान वाढेल अशा गोष्टी तुम्ही वाचायला लागाल. आणि ते जे ज्ञान आहे ते तुमच्या आणि आमच्या भाग्याने, परमेश्वरांची आणि देवाची आपली भेट झाली नाही हे तर आपलं दुर्दैव आहेच. परंतु अगदीच काय आपण अभागी लोक नाही आहोत. का बरं?
कारण की आपण कलियुगात जन्मलो म्हणून आपण दुर्दैवी, अभागी वगैरे असं म्हणत असू, तर मी थोडा सकारात्मक दृष्टीने बघणारा माणूस आहे. मी असं बघतो की जरी आपण मागच्या युगात कुठे नाही जन्मलो, परंतु आपण कलियुगात जन्म हे एका दृष्टीने चांगलं आहे. का? कारण की उद्धरण व्यसनी जे अवतार आहेत चक्रधर स्वामी ते कलियुगात झालेले आहेत आणि ते काही आपल्याला आपला उद्धार केल्याशिवाय ते आपल्याला सोडणार नाहीत. फक्त आपण त्यांना धरून चाललं पाहिजे. कुठेतरी देवाचं आपलं लागेबांधे राहिले पाहिजे, तर परमेश्वर आपल्याला कधीच सोडणार नाही आणि आपला उद्धार झाल्यापासून राहणार नाही. फक्त तुमचा कड पण त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. आणि एवढं भाग्याचं आहे, म्हणजे त्यातल्या त्यात भाग्य असं. नुसतंच दुर्दैव जर का बघत राहिलो, रडत राहिलो, तर त्याने काय देव होणार नाहीये. कारण स्वामींनी सांगितलं, रडीजेने गंगा रडीनल्या काजळी पडे आणि येणे खडकेची कपाळ घ्या पा जरी होय, तर तो आशाने परमेश्वर होणार नाही. तो ज्या परी व्हा त्याची परी होईल. आणि ती परी म्हणजे असती परी परमेश्वर प्राप्त होण्याची परी देवाने अनेक वेळा आपल्याला सांगून ठेवलेली आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपल्या भाग्याने लीळाचरित्र नावाचा ग्रंथ माहीम भट्टांच्या माध्यमातून लिहिला गेला. त्या लीळाचरित्रामध्ये स्वामींच्या अनेक लीळा त्याच्यामध्ये आल्या. स्वामींनी निरूपित अनेक निरूपण त्याच्यात आली, दृष्टांत आली. निरूपण प्रसंगी जे काही आदेश आपल्याला देवाने दिले, आज्ञा म्हणून ज्या दिल्या, त्या वचनं त्याच्यामध्ये आलेली आहेत. म्हणजे आपले किती भाग्य आहे की स्वामी तर नाही भेटले, पण स्वामी भेटण्याचा उपाय मात्र आपल्याला भेटलेला आहे. ते तुम्ही विसरून चालणार नाही. तुम्हाला जरी तुम्ही हरवलेले आहात, परंतु तुम्हाला घरचा पत्ता माहिती आहे, हा प्लस असतो. जसे काही लहान मुलगा हरवलेला असेल, पण ते बघतात, बाबा तुला पत्ता माहिती आहे का? तो म्हणतो हो पत्ता माहिती आहे. मग ते सगळं बरं आहे, ह्याला बोलता येतं आणि ह्याला पत्ता माहिती आहे, म्हणजे हा घरी पोहोचल्यातच जमा आहे. तसंच तुम्हाला लीळा चरित्र किंवा जे काही ग्रंथ जे परमेश्वरापर्यंत तुम्हाला नेणारे ते ग्रंथ तुमच्याकडे आहेत आणि त्या ग्रंथाचं आचरण जर का केलं तर तुम्ही देवापर्यंत पोहोचणार आहात. म्हणजे तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचल्या जमा आहात तुम्ही. फक्त काय आहे, आचर्यतेचा धर्म सांगितलेला आहे, तेवढंच फक्त आपलं वजा आहे. ते एकदा भरून काढलं की सगळं प्राप्त होईल. तर असं हे लीळाचरित्र ग्रंथ आम्हाला मिळालं, परंतु आमची सोय व्हावी म्हणून देवाला माहिती आपण किती आळशी आहोत. सूत्रपाठ ग्रंथ केशराज बासांनी वेगळा करून दिलेला, आपला स्वतंत्र ग्रंथ करून दिला, तरी तो आपण वाचत नाही. म्हणजे इतके आळशी आहोत आपण. मग आपण कुणातरी बाबा लोकांना सांगतो, बाबा आमच्या नावाचं स्मरण करून टाका, हे पैसे आम्ही दक्षिणा घेऊ. म्हणजे आम्ही स्मरण करणार नाही, आमचं स्मरण तुम्हीच करा. आम्ही काही सूत्रपाठ वाचणार आहे आमच्या नावाचं, तुम्हीच वाचून काढा. आम्ही काही दीक्षा घेणार नाही, तुम्हीच घ्या पैसे, आमच्या नावाची दीक्षा तुम्हीच घ्या. पण हे लोक असं कधीच म्हणत नाही का आमच्या नावाचं तुम्हीच जेवून घ्या, आम्ही उपाशीच राहू, असं कधीच म्हणत नाही कोणी. बाकी सगळ्या गोष्टी आपण लोकांना सोपवतो आणि आपण मात्र मोकळे राहतो. आपल्याला वाटतं पैशानी सगळं काय मिळतंय. पण आमच्या स्वामींनी कोणाला सांगितलं? गदोनायकांना सांगितलं की द्रव्य संपत्ती परमेश्वर न पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, लीळा नुसत्या वाचून काढू नका. एक एक वाक्य तुमच्या आमच्यासाठी एकदम बोधक आहे. पैशानी परमेश्वर होणार नाही, एक पक्क आहे. नाम प्राप्ती ते करी, नाम स्मरणच तुम्हाला प्राप्तीला नेणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला लीळाचरित्रातनं कळतात. परंतु आपण कुठे एवढे फुरसतवाले लोक आहोत किंवा आवडी आहे आपल्याला की लीळाचरित्रातनं एक एक वचन वेगळं करून वाचू आपण, नाही होणार. म्हणून देवाने ती व्यवस्था करून ठेवली. केशराज बासांनी सगळे वचनाशी वेगवेगळी केली, त्याचा अनुक्रम लावला आणि त्याच्यामध्ये पूर्वी नावाचं जे प्रकरण आहे ते सगळ्यात पहिले त्या ठिकाणी ठेवलेलं आहे की पूर्वीमध्ये सगळीच प्रकरण येतात. संवार घ्या, संसरण घ्या, त्याच्या एकेका वाक्यामध्ये सगळं ते येतं आणि ते बसवून दाखवलेलं आहे. आणि म्हणून ब्रह्मविद्येचा जो अभ्यास आहे ना, तो एकाच वचनाचं विश्लेषण आहे आणि ते एक वचन म्हणजे पूर्वी आहे. त्या पूर्वी ह्या एका वचनाचं विश्लेषण सगळं आहे. म्हणजे एखादा पदार्थ असतो, गहू, गव्हाचं मग पीठ, पिठाचं पुरणपोळी, चपाती, पराठे, पोळा, अजून काय 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 कितीतरी पदार्थ, एका पदार्थाचे अनेक पदार्थ तयार होतात. तसं पूर्वी हे एक प्रकरण आहे, एक वचन आहे
आणि त्याचं सगळं हे विश्लेषण आहे. त्याच्यात संवार सांगितला, संसरण सांगितलं, विद्यामार्ग, त्याच्यानंतर उद्धरण सांगितलं, अस्थिपरी सांगितली. म्हणजे त्याचं अस्थिपरीचं विश्लेषण आचार, आचाराचं विश्लेषण आचार, माळिका, असं सगळं विश्लेषण आहे. म्हणून तुम्हाला सुरुवात जी करायची आहे ती पूर्वी ह्या प्रकरणापासून करायची आहे. या संदर्भातली 133 क्रमांक उत्तरार्ध ही लीळा आपण बघणार आहोत. माहीम भट्टांची आणि आमच्या स्वामींची प्रथम भेट झालेली आहे. माहीम भट्टा उदग्रहणिका पूर्वक ईश्वर प्रतीती करणे म्हणजे माहीम भट्ट आणि स्वामी यांची चर्चा झालेली आहे. आणि त्यातून ईश्वर प्रतीती करणे म्हणजे माहीम भट्टांना देवाने बोध दातृत्व केलेले आहे. बोध कशाला म्हणतात? जीवेश्वर भाव उमटणे. मी जीव आहे आणि हे परमेश्वर आहे असं उमटणं ह्याला बोध असं म्हणतात. माहीम भट्ट जे होते ते षडशास्त्र संपन्न व्यक्तिमत्व होते. म्हणजे त्या काळातला एकदम प्रचंड विद्वान, म्हणजे त्यांच्या एवढं विद्वान कुणीच नाही अशी व्यक्ती होती ही. सगळ्यांना, किती लोकांना तरी त्यांनी हरवलं. आणि मग आमच्या स्वामींची त्यांची भेट झाली. मग त्यांच्या लक्षात आलं, जेव्हा चर्चा होते आहे तेव्हा मग त्यांच्या लक्षात आलं. काय आलं ते आपण बघूया. माहीम भट्ट ते सरालाचे म्हणजे सराला गावचे ते होते. माहीम भट्टा बासी 5 दर्शने वाचिली. म्हणजे त्यांनी 5 जे षड दर्शन आहेत त्यापैकी 5 दर्शन म्हणजे 5 शास्त्रांचा त्यांनी अभ्यास केलेला होता. 6वे दर्शन प्रभाकर नावाचं जे 6वं जे दर्शन होतं ते ये देशी वाचून येते, मग तेलंग देशी वाचून आले. ते ये देशी वाचू नये म्हणजे ते महाराष्ट्रामध्ये त्याचं अध्ययन ते सांगितल्या जात नव्हतं. ते कुठे वाचल्या जायचं? तेलंग देशी. आणि तिथून ते वाचून आले. त्याच्यामध्ये पण असं सांगितलं जातं की ते ज्यांना अभ्यासायचं आहे त्यांना एखाद्या काळोख्या अशा गुहेमध्ये त्यांना विडा ठेवायला पाठवलं जायचं. आतमध्ये महादेवाची पिंड आहे आणि तिथे त्या काळोखामध्ये जायचं. तिथे एक मोठा घंटा होता. तो घंटाला स्पर्श होऊ द्यायचा नाही. तो घंटा जर का वाजला तर तो नापास विद्यार्थी. माहीम भट्ट त्या काळोखातनं सुद्धा कुशळतेने गेले आणि कुशळतेने विडा ठेवून ते बाहेर आले. अजिबात स्पर्श होऊ दिला नाही आणि ते पास झाले. आणि मग त्यांना ते प्रभाकर शास्त्र शिकवलं गेलं. असे हे माहीम भट्ट महाराष्ट्रामध्ये आले. आणि आल्या उपरी गणपती अपयोची भेटी झाली, उघाणी झाली. आल्यानंतर गणपत अपयो हे कोण होते? त्यांचे मामा होते, त्यांचे गुरु होते आणि त्यांचे सासरे पण होते. एकाच भूमिकेमध्ये हे गणपत अपयो आहेत. 3 भूमिकेमध्ये हे एकटे गणपत अपयो आहेत, मामा, सासरे आणि गुरु. आता गणपत अपयो त्यांची चर्चा झाली. मग माहीम भट्ट म्हणतात, उभये गंगा तटाकी आळू माळू पांढरट धरू गणपती अपयो जाणती. म्हणजे एकतर तुम्ही असं घेऊ शकता की उभय गंगा तीरामध्ये मी अनेक विद्वान लोक बघितले, सगळ्यांशी मी चर्चा केली, त्यामध्ये गणपत अपयो बरे वाटले मला. किंवा या विभागामध्ये कोण किती जास्त हुशार आहे ते फक्त गणपत अपयो जाणू शकतात. म्हणजे त्यांना तेवढी जाणीव आहे असं ते म्हणतात. मग गणपती अपयो म्हटले, माहीम भट्टो तुमचे या वाचिल्याचे फळ तय होय जे श्री चांगदेव रावळा गोसाव्यांची भेटी होय. आता माहीम भट्ट जे होते, माहीम भट्टांकडे ज्ञान भरपूर झालं, परंतु ज्ञानासोबत अहंकार पण खूप झाला. मी नेहमी सांगतो की ज्ञानासोबत अहंकार हा फ्री असतो बरं का. एकदम एरवी तुम्हाला जे कंपनीवाले वस्तू देतात ना, हे आम्ही तुम्हाला जर फ्री देतोय ते काही फ्री नसतं. त्याचे पैसे त्यांनी त्याच्यातनं काढलेले असतात. आपल्याला वाटतंय फ्री आहे. फक्त काय जे फ्री मिळत असेल ना एकदम फ्री, म्हणजे तुम्हाला नको असेल तरी भेटतं ते, तो आहे अहंकार. आता तुमचे 9 प्रकरण पाठ होऊ द्या. तुम्ही तर आमचे 9 प्रकरण पाठ आहेत बरं का. माझे 9 प्रकरण पाठ आहेत, माझा आचार पाठ आहे, माझं सगळं पाठांतर आहे. हा अहंकार तुम्हाला यायला लागतो, हा ज्ञानासोबत येत असतो. म्हणून ज्ञान घेत असताना एवढ्या गोष्टीचं पालन करा. महिला वर्गांना माहिती आहे की भाजी घेतात, वजन तर सगळ्याच गोष्टीचं केलं जातं, परंतु बनवताना सगळ्याच गोष्टी त्या भाजीच्या घेतल्या जात नाही. काही भाग जो काढून टाकला जातो, फेकून दिला जातो, आणि काही भाग जो आहे
योग्य जो भाग आहे तोच फक्त उपयोगी आणला जातो. तुम्ही घेताना सगळं घ्या, परंतु उपयोगामध्ये आणताना फक्त ज्ञान उपयोगात आणा, अहंकार उपयोगी आणू नका. कारण की शास्त्र हे खूप मोठं आहे. स्वामींनी सांगितलं जाणून नेणे तो सदैव. कारण ब्रह्मविद्याशास्त्र म्हणजे काय आहे माहितीये का? तुम्ही प्रवास करता ना गाडीने, तेव्हा बाजूला जो काही किलोमीटरचा जो दगड असतो, तो दगड तुम्हाला काय सांगत असतो? तुम्ही किती आलात हे नाही सांगत. तो तुम्हाला किती बाकी आहे जाणं हे सांगत असतो. ब्रह्मविद्येतनं तुम्हाला हे बघता आलं पाहिजे की आज फक्त तुमचं शब्द ज्ञान झाले, शाब्द ज्ञान पण नाही झालेलं आहे. एकूण ज्ञानाचे प्रकार एकच आहे ब्रह्मविद्या, परंतु त्याचे टप्पे आहेत. शाब्द ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष. आता आपण शाब्द ज्ञानाच्या पांतीमध्ये आहोत, म्हणजे पंक्तीला आहोत, परंतु अजून आपलं शब्द ज्ञान सुद्धा नाहीये. आपल्याला अजून वचनच पाठांतर नाहीये, लीळा पाठांतर नाही, स्वामींच्या मुखातलं अमकं वाक्य आपल्याला अजून पाठ नाहीये, शब्दांचंच ज्ञान नाहीये. बरं, एखादं वाक्य पाठ आहे तर ते मुंचीजेना वाचले आम्ही, पण ते काय हे आम्हाला काही कळलं नाही, म्हणजे शब्द ज्ञान सुद्धा नाहीये. झालंच तर तुम्हाला फक्त शब्द ज्ञान होईल. त्याचा अनुभव जेव्हा घ्याल तेव्हा त्याला शाब्द ज्ञान असं म्हणता येईल. त्या वचनाचं आचरण जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याला शाब्द ज्ञान असं म्हणता येईल. अनुसरण घ्याल तेव्हा त्याला शाब्द ज्ञान असं म्हणता येईल. आणि त्या अनुसरणानंतर तुम्ही जर का तुमचं आयुष्य सिद्धार्थ नेलं, अनुसरण सिद्धार्थ नेलं, ते शाब्द ज्ञान कुठेतरी झालं असं म्हणता येईल. पूर्ण नाही झालं, कारण की पूर्ण हे होत नाही, कुठेतरी क्रियापूर्णत्वामध्ये आपण पडत असतो. आणि म्हणून शब्द ज्ञानातच अजून आपण नाही आहोत. शाब्द ज्ञानात कधी जाऊ? त्याच्यानंतर सामान्य अप्रोक्ष ज्ञान बाकी आहे, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान बाकी आहे, त्याच्यानंतर विशेष ज्ञान बाकी आहे, आणि त्याच्यानंतर प्राप्ती बाकी आहे. म्हणजे ब्रह्मविद्या ज्ञान जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ते ब्रह्मविद्या ज्ञान सांगते तुम्हाला जायचं किती आहे, आलो किती, काय वगैरे हे तर आपल्याला माहितीच नाही. कृष्ण महाराजांनी सांगितलं तुझे किती जन्म झाले आणि माझे किती अवतार झाले, भरपूर झाले. तुझे जन्म किती झाले तुला माहिती नाही, तसं आपल्याला किती जन्म झाले ते आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला किती जन्मात तिकडे जायचं हे आपण आता ठरवू शकतो. या जन्मात समर्पण केलं तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला क्रियापूर्णत्वाचा देह मिळून कदाचित पुन्हा संबंध त्याच्या पुढच्या जन्मात होऊ शकतो. म्हणजे आपल्या हातात आहे आता. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघितलं की स्वामींनी काय केलेलं आहे की हे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, तर ते ज्ञान घेत असताना आपल्याला अहंकार अजिबात घ्यायचा नाही. आपल्याला किती जायचं आहे याचा विचार जर का तुम्ही केला तर तुम्हाला कधीच अहंकार येणार नाही. खूप बाकी आहे, खूप बाकी आहे. एखाद्या घरी काम खूप आवरलेलं असतं, परंतु त्या बाईला म्हटलं की काही काम झालं का? अहो नाही, एवढी भांडी बाकी आहे, स्वयंपाक बाकी आहे, पाणी येणार आहे, अजून ते सगळं पाहुणे येणार आहे, त्यांची व्यवस्था करायची. एवढं काम असतं तर तिला असं वाटतच नाही की काम संपलंय म्हणून. खूप आवरायचं बाकी आहे. तसं आपल्याला पण खूप सावरायचं अजून बाकी आहे. म्हणून अहंकार येऊ देऊ नका. तो माहीमभट्टांना आलेला होता, त्याच्यामुळे त्यांनी अन्य राठीचं का होईना ज्ञान घेतलेलं होतं, परंतु त्याचा अनुपयोग ते करत होते, लोकांना हरवण्यासाठी करत होते. कधीही ज्ञान जे तुम्ही घेता ते दुसऱ्यांची परीक्षा बघण्यासाठी घेऊ नका. स्वतः दीक्षा घेण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करा, दुसऱ्यांची परीक्षा घेण्यासाठी म्हणून नाही. ज्ञानासाठी मी एक उदाहरण देत असतो. ज्ञान म्हणजे चष्मा, बरोबर? ज्ञान जे आहे तो चष्मा आहे, म्हणजे त्याच्याने आपल्याला सगळं व्यवस्थित दिसतं असं म्हणतात बरं का सगळे. परंतु मी ज्ञानाला चष्मा म्हणत नाही, मी ज्ञानाला आरसा म्हणतो. ज्ञानाचा जेव्हा तुम्ही चष्मा म्हणून उपयोग करता तेव्हा तुम्ही काय करता? चष्मा लावला की आपण सगळ्यांना बघत राहतो, बरोबर? हे कसं दिसतंय, ते कसं दिसतंय, ते कसं दिसतंय. तसं ज्ञानाचा चष्मा म्हणून उपयोग केला मग आपण बघतो हा आचरण करतोय का, तो आचरण करतोय का, तो आचरण करतोय का, हेच बघण्यात आपण आपला वेळ घालवतो. ज्ञानाचा आरसा म्हणून उपयोग करा. जेव्हा तुम्ही आरसा घ्यायला जाता कधी, आज जाऊन बघा सत्संग संपल्यानंतर. घेऊ नका, पण असं विकत घ्यायला जा. तुमच्यासोबत 3-4 जण आहे आरसा घेण्यासाठी, पण तुम्ही आरसा हातात घेतल्यानंतर काय करता? का दुसऱ्याचे चेहरे बघता का? तुझा चेहरा कसा दिसतोय, तुझा चेहरा कसा दिसतोय? आरसा हातात घेतल्यानंतर आपण सगळ्यात आधी आपला चेहरा बघतो की माझा चेहरा याच्यात कसा दिसतो. ज्ञान हे आरशासारखं आहे.
ते ज्ञान घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये आहे का? नामस्मरण कोण करत नाहीपेक्षा मी करतोय का? ज्ञान स्मरण कोण करत नाहीपेक्षा मी करतोय का? दीक्षा कोण घेत नाहीपेक्षा मी घेतलीये का? आचरण कोण करत नाहीपेक्षा मी करतोय का? असा उपयोग त्या ज्ञानाचा जर का तुम्ही जेव्हा कराल तर तुमचा वेळ जो आहे ना तो अजिबात वाया जाणार नाही. तुमचा वेळ उपयोगी जाईल. स्वतःला तुम्ही शृंगार करण्यामध्ये तुम्ही जसं अलंकार घेतलं तुम्ही बघता की माझ्या तो कानाला कसा दिसतोय, बांगडी घेतली माझ्या हातात कशी दिसते, अंगठी घेतली माझ्या बोटात कशी दिसते, कपडा घेतला हा मला दुसऱ्यांसाठी कपडे घ्यायला गेलो आपण तरी असं वाटतं हा मला रंग शोभेल का? आपण आपल्याकडे लगेच तो बाण करून बघतो. तसं एखादं वचन आपण दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस ते मला जमतंय का, मला येतंय का? जसं मी अनेक वेळा असं सांगतो की आपण एखाद्याला जेव्हा बसायला टाकतो ना, चटई टाकतो, पट्टी टाकतो, काही टाकतो, तर सहजच आपण काय करतो, चटई टाकलेली असेल तर आपण एकटेच टाकत असू तर ती चटई थोडी तिरपी असेल तर आपण पायानेच तिला सरकवून घेतो. मी असं सांगतो की एखाद्या व्यक्तीला बसण्यासाठी जे पट्टी टाकते त्याला जर तुम्ही पायाने सरकत असाल तर त्या व्यक्तीला पाय लावल्यासारखं येते. त्याला पाय लावू नका. आता हे मी सांगितलं बरं का, प्रवचनात मी सांगितलं, सगळ्यांना आवडलं. परंतु आता स्वतः मी सुद्धा जेव्हा पट्टी टाकतो, मी समजा कटाया टाकतो, तेव्हा मला पण असं होतं की अरे पायाने सरकून घेऊ, म्हणजे सोपं तेच असतं ना. पण लगेच विचारतो नाही, आपण प्रवचनात सांगितलंय की पायाने सरकवायचं नाही. हे मी जर का लोकांना सांगतोय तर मी सुद्धा तेच केलं पाहिजे. म्हणजे ते मी ग्रस्तांना जरी टाकत असेल तरी मी त्याला पाय लावत नाही, कारण ते ग्रस्त म्हणजे नामधारक आहेत. ते उद्या वास्तविक होतील, ते उद्या अनुसरलेले होतील, ते उद्या मोक्षाला जाणार आहेत. आज नाही तर कधी ना कधी तर जाणारच आहेत. आजच त्यांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे तर ती चाल वाढत वाढत ईश्वरापर्यंत जाईल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वचन घेताना ते आपल्यावर बसतंय का ते बघितलं पाहिजे. ज्ञान अशा पद्धतीने घ्या. माहिमभट्टाने ज्ञान घेतलं, अतिशय विद्वान व्यक्ती म्हणजे माहिमभट्ट जर का बघितले, नुसतं वाक्य सांगितलं तर त्यांना अख्खा धडा समजायचा. एक शब्द सांगितलं तर वाक्याच्या वाक्य त्यांना समजून जायचं. असे हे माहिमभट्ट. आणि जेव्हा त्यांच्याकडे अहंकार आलेला बघून त्यांचे गुरु सासऱ्यानी मामे असले पेक्षा ते गुरु या नात्याने जास्त बघत असतील गणपतापैकी की माझा शिष्य तर चांगला आहे, परंतु सगळे लोक यांना नावं का ठेवतात, कारण की अहंकारामध्ये जगतायत. कुठल्याही गुरुला आपला शिष्य असा जगलेला त्यांना आवडणार नाही. आणि म्हणून ते म्हणाले की माहिमभट्टो, तुम्ही जर का डोमेग्रामला जे श्री चांगदेवराव गोसावी आहेत त्यांच्याकडे जर का तुम्ही गेलात तर काय होईल, काही शास्त्र तुम्ही या ठिकाणी अध्ययन केलेलं आहे त्याचं खऱ्या अर्थाने चीज होणार आहे. आता माहिमभट्टांना त्यांनी हे सगळं माहिती सांगितलेली आहे. ते म्हणतात तुमच्या वाचिल्याचे फळ तय होय जे श्री चांगदेवराव गोसावी यांची भेटी होय, त्यांची तुमची भेट झाली तर तुमचं हे अध्ययन केल्याचा फायदा होईल असं मला वाटतं, असं ते म्हणाले माहिमभट्टांना. आणि माहिमभट्ट त्यांना विचारतात ते काही विद्वान आहेत का, पण ते उगाच आपलं जायचं आणि चर्चा करायची, म्हणजे इथून चालू आहे ना. महात्मे ते म्हणतात विद्वान आहेत की नाही माहिती नाही, पण ते महात्मे आहेत, संन्यासी आहेत. काही शास्त्र जाणती, काही शास्त्र वगैरे जाणतात का, पण नुसते कपडा वेश बदललेला आहे. मा जाणती की नेणती ते नेणो, ते मला जाणतात की नेणतात हे मला माहिती नाही, मी कधी चर्चा केली नाही. ते मराठीत वानवार बोलत असतील पण मराठी खूप छान बोलतात. ते म्हणतात ते महात्मे आणि वर मराठी बोलतात की अरे महात्मे आहेत आणि मराठी बोलतात. महात्म्यांनी संस्कृत मध्ये बोललं पाहिजे. तरी मासी माहियासी काही बोलती, मग माहिमभट्ट मी माहिमभट्ट माझ्याशी ते काय बोलतील संस्कृत मध्ये. ते मराठी या बोलती तरी मी संस्कृत बोलेन, ते मराठीत बोले तर मी संस्कृत मध्ये बोलेन, तिथे धारण टाकेल त्यांना. हो का? कधी पण चर्चेला तुम्ही जाता किंवा ज्ञान घ्यायला जाता ना तुम्ही, तेव्हा आपण समोरच्याला एखादा प्रश्न करून त्याला चितपट कसं करू पेक्षा पण मला याच्यातनं नवीन काय मिळेल, नवीन काय मिळेल. तुम्ही जसं कपडे घ्यायला जाताना तुम्ही बघता की नवीन डिझाईन काय मिळेल, हे असतं की नाही, नवीन काय आपल्याला हे करेल. तुम्ही कधी स्थानवंदन करायला जाता तेव्हा तुम्ही पुस्तकाच्या दुकानात जाता, तेव्हा तुम्ही बघता तुम्हाला इथे नवीन पुस्तकं काय मिळतील, आपल्याकडे जे नाहीये ते तुम्ही शोधत असता.
तसं ज्ञान जेव्हा घ्यायला जातं तेव्हा आपल्याला चर्चेतनं नवीन काय मिळेल ते बघा. एखाद्याला जर का प्रश्न करून तुम्ही त्याला अडवत असाल तर तुमच्या नवीन ज्ञान येण्याचा मार्ग तुम्ही थांबवत आहात. आणि म्हणून माईम भट्टांची फक्त एकच आहे, ज्ञान कशासाठी? समोरच्याला हरवायचं बस एवढंच. हो का? तुम्ही तयांच्या दर्शना जाल तेवळी माते घेऊन जा. ते म्हणतात की तुम्ही जेव्हा भेटीला जाल तेव्हा मला घेऊन जा सोबत. मग एक दिवस गणपत आपण स्वामींच्या भेटीला निघाले. माईम भट्टांना त्यांनी सांगितलं आणि दोघंही निघालेले. डोमेग्रामला आमच्या स्वामींचा मुक्काम आहे. मग माईम भट्ट वाटे अवघी स्थळे मनन करू लागले. रस्त्याने त्यांनी सगळं म्हणजे काय बोलायचं आहे, काय त्यावेळेस ते काय त्याच्यावर ते बोलतील, मग त्याच्यावर मला काय बोलायचं आहे, अशी सगळी उजळणी अनुक्रम ते लावत ते चाललेले आहेत. आणि त्यांचे सगळे विषय ठरलेले आहेत. ऐसे बोलती तरी ऐसा आक्षेप करीन, ऐसे बोलती तरी ऐसा आक्षेप करीन. म्हणजे त्यांनी जर का हे मांडलं तर आपण ते मांडायचं, मग हे सांगितलं तर आपण ते बोलायचं. अशा पद्धतीने त्यांचं मनन चालू आहे. मग दोघे भामाठाणासी गेले. भामाठाण किंवा बादाठाण असं त्याचं नाव आहे. डोमेग्रामला नदीच्या पलीकडे ते आहे. तर त्या ठिकाणपर्यंत ते आलेले आहेत. आणि तिथे मग गणपती अपयोसी गावामध्ये प्रयोजन होते म्हणून ते गावामध्ये निघाले. भामाठाणमध्ये गणपतपण्यांना काहीतरी काम होतं आणि म्हणून ते कामानिमित्त गावामध्ये गेलेले आहेत. आणि त्याच गावचे पिंपळे वामन भट स्वामींच्या भेटीसाठी जात होते. गणपती अपयोनी म्हणितले, वामन भटो तुम्ही कै जात असा. त्यांनी विचारलं की तुम्ही कुठे चाललेले आहात. नाम या गोसावी यांच्या दर्शना जातू, असे स्वामींच्या भेटीला मी चाललेलो आहे. हो का? तरी माईम भटा ते घेऊन जा. मग असं आहे तर मग माझा हा भाचा आहे त्याला घेऊन जा बरं स्वामींच्या भेटीला. हो का? मग दोघे गोसावी यांच्या दर्शनाला निघाले. आमच्या स्वामींचा उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर, उदयाचा म्हणजे उदय काळीचा म्हणजे सकाळचा, उदयाचा म्हणजे उद्याचा नाही बरं का, उदयाचा म्हणजे उदय काळीचा म्हणजे सकाळचा पूजा अवसर. पूजा अवसर झाल्यानंतर भीतरीला ओट्यावरी पूर्वाभिमुख आसन असते. राजमठ आता तुम्हाला आठवला, राजमठाच्या मध्ये आतमध्ये जो काही ओटा आहे, मोठा ओटा, त्या ओट्यावर आमच्या स्वामींना आसन होतं. आधीच्या काळामधला जर का तुम्हाला राजमठ सांगितला तर आता तुम्ही आता जो जुना राजमठ केला आता बांधकाम व्हायच्या आधी, त्याचा दरवाजा तुम्हाला पूर्वाभिमुख दरवाजा आहे. तो पूर्वाभिमुख दरवाजा आधी नव्हता. इकडे उंच मठ आहे. उंच मठाचा दरवाजा आणि राजमठाचा दरवाजा समोरासमोर उघडत होते. उंबरवट स्थान केलं का तिथलं, तिथे आधीचा दरवाजा होता. म्हणजे त्या दोन मठ समोरासमोर त्यांची दरवाजे आहेत आणि दोन्ही मठांचं एकच अंगण आहे म्हणून त्याला रायांगण असं म्हणतात. मोठं अंगण दोन्ही मठाचं. अशा प्रकारे डोमेग्रामचं हे वर्णन राजमठाचं आपण पाहिलं. आणि त्या डोमेग्रामच्या त्या राजमठामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर पूजा अवसरामध्ये येतं. आतमध्ये भीतरी दिसता डाव्या हाता उत्तर दक्षिण ओटा आणि त्या ओट्यावर आमच्या स्वामींना आसन म्हणजे स्वामींचं मुख पूर्वेकडे झालेलं आहे. आणि आमचे स्वामी नुकताच पूजा अवसर संपन्न झालेला होता आणि सपूजित गोसावी आसनी उपविष्ट होते. सपूजित म्हणजे पूजन झालेल्या स्थितीमध्ये आमचे स्वामी त्या ठिकाणी होते, बसलेले आहेत. गोसावी यांच्या श्रीकंठी गळदंडा. स्वामींच्या श्रीकंठामध्ये काय होतं? गळदंडा म्हणजे गळ्याला माळच आहे, फुलांची माळ, पण गळ्याला खेटून जर का आहे त्याला गळदंडा असं म्हणतात. किंवा फुलांची माळा म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी असेल तर ती जर का श्रीमुकुटामध्ये म्हणजे डोक्यामध्ये घातल्यानंतर कानाला अडकत असेल, कानाच्या वरच राहणारी जी माळ आहे त्याला मुकुट माळ असं म्हणतात. अशा पद्धतीने ते फुलंच आहेत, फुलांचे अलंकार आहेत, परंतु त्या प्रत्येक अलंकाराला वेगवेगळी नावं. श्रीमुखी तांबूळ आहे स्वामींच्या. भालप्रदेशी चंदनाचा आडा लावलेला आहे. ऐसे देखील पिंपळे वामन भटी गोसाव्यांची दंडवते घातली, श्रीचरणा लागले. आणि पिंपळे वामन भटांनी स्वामींना दंडवत घातले. ते आपले पिंपळे वामन भट हे रेग्युलर होते, म्हणजे येणारे. आपण कसं स्थानाला जातो गेल्यासारखे आपले एक औपचारिक सगळे विधी आपले फिक्स असतात.
आपल्याला त्या स्थानाच्या लीळेशी काही घेणं नसतं. आपण कधीच असा विचार करत नाही की या स्थानाला स्वामी कुठून आले असते. आपण तर इथून आलो, रस्ता आता आला. त्या काळामध्ये मंदिर कसं असेल, स्वामी कुठून आले असतील, कुठे बसले असतील, मग बाईसांनी कसं बसायला टाकलं असेल, कोण कोण भक्त मंडळी होते, स्वामींनी काय निरूपण केलं, इथली काय लीळा आहे, हे कधीच आपण विचार करत नाही. आपला विचार असतो की सगळ्यांच्या आधी मी चारी बाजूनी डोकं ठेवलं पाहिजे आणि माझे विडे सगळे ठेवले गेले पाहिजेत. कुणाकुणाचे विडे आणलेत त्यांचे सगळ्यांचे विडे ठेवले गेले पाहिजेत आणि मग ते मोजून असतो, हा यांचा, हा यांचा, हा यांचा, हा यांचा, बस. याच्या व्यतिरिक्त आपण स्थानवंदनच काही करत नाही. पुजाऱ्यांना विडे माग, त्याचे पैसे दे, हा विडा ठेव आणि नंतर करून त्यांना दमदाटीतून प्रसाद मागायचा की मला हाच आमचा विडा तो नाहीये, तो आहे, तो द्या मला, म्हणून प्रसाद घ्यायचा. झालं स्थानवंदन आपलं. याच्या व्यतिरिक्त स्थानवंदन आपण काही करत नाही. परंतु असं होता कामा नये. स्थानवंदनाला गेल्यानंतर आपण मागे विषय झाला तो आपला, ज्या स्थानाला जाणार आहात त्या स्थानाची लीळा आधी वाचून जा. नाही तेवढा वेळ तर तिथे गेल्यानंतर विचारा कोणाला तरी. तिथे नसेल कोणी तर कोणाचा फोन करून विचारा की इथली लीळा काय असू शकते, आम्हाला सांगा थोडक्यामध्ये. थोडं एक गाठी स्मरण करायचं तर त्या एक गाठी स्मरणाच्या वेळेस ती लीळा आठवता येईल. स्वामी कसे आले, कुठे बसले, सगळं तुम्हाला डोळ्यापुढे इथे आणायचं आहे. आता जे सत्संगाला नाही आले आज, मग ते समजा कधी यांच्या घरी आले की मग ते विचारतील कुठे झाला सत्संग, ते सांगतील बाबा इथे बसलेले होते, सगळे इथे बसलेले होते, असं तसं. म्हणजे तो जो ऐकणारा माणूस त्याच्या डोळ्यापुढे सगळं सगळं येणार असं. तसं तुमच्या आमच्या डोळ्यापुढे सगळी लीळा अशी समोर आली पाहिजे. असं जेव्हा समोर दिसेल ना तुम्हाला सगळं, स्वामी बसलेले आहेत, भक्त मंडळी आहेत, पूजा अवसर होतो आहे, तुम्ही तिथे एका कोपऱ्यामध्ये उभे राहून सगळ्या पूजा अवसराचा आनंद तुम्ही घेताय, स्वामींचं निरूपण सुरू आहे त्याच्यावर आणि त्याचा आनंद तुम्ही घेत आहात, बघा ते स्थानवंदन काहीतरी वेगळं असणार आहे. त्यावेळेस तुम्हाला काही न वाहता तुम्हाला खूप काही प्राप्त होणार आहे. आणि म्हणून पिंपळे वामन भटांनी काय केलं आणि माहीम भटांनी काय केलं, दोघांच्या तिथल्या उपस्थितीमध्ये फरक आहे. पिंपळे वामन भट काय करतात की ते आले आणि त्यांनी स्वामींना दंडवते घातली, श्रीशरणा लागले. माहीम भट्ट जे होते त्यांनी काया प्रणित केला, म्हणजे ते वाकले स्वामींसमोर, नमस्कार केला त्यांनी. मग दोघे गोसाव्यांजवळी बैसले, दोघही स्वामींसमोर बसलेत. माहीम भट्टी गोसाव्या ते देखील आणि मागील अवघेची विसरले. स्वामींना जसं त्यांनी पाहिलं मागील अवघे विसरून गेले. आपण जेव्हा मार्गात जातो अधिकाऱ्यांजवळ, अधिकारी विचारतात काय चाललंय, काय नाही, तर मुलाला नोकरी लागली, आता मुलीचं लग्न आहे, आता घर बांधायला काढलं. अधिकाऱ्यांना विचारतात काय चाललंय, तुम्ही म्हटलं पाहिजे आता बाबा आमचं सूत्रपाठ पाठांतर चालू आहे, हे प्रकरण वाचणं चालू आहे, पण यातल्या वचनाचा मला अर्थ कळत नाहीये आणि स्मरण माझं व्यवस्थित होत नाहीये, त्याच्यामध्ये लीळा कशा आठवायच्या ते आम्हाला थोडं सांगा. बाबांनी तुम्हाला हे विचारलं का तुमचं काय चाललंय, तुमच्या लीळा काही सांगू नका, स्वामींच्या लीळा, स्वामींची वचनं या संदर्भात त्यांच्याशी बोला. तुम्ही ज्यांच्याकडे गेलेले आहात त्यांच्याकडनं पुरुषाच्या ठाया जायचे तर तेथीचे काही एक गोमटे घेऊन निघीजे. आपलं गोनपाट तिकडे घेऊन जायचं नाही सगळं भरून, आपण प्रपंचच भरून नेतो मार्गामध्ये स्थानावर, नका नेऊ काही. आम्ही लोक पण ऐकून ऐकून कंटाळलेलं, आम्ही फक्त औपचारिक विचारत असतो काय चाललंय, कुटुंब निकेनी असे वगैरे, हे तुम्हाला समाधान वाटतं. म्हणजे आम्हाला ते काय पुन्हा पुन्हा तेच तेच, तुमच्याकडे जर का असं कोणी आलं ना सारखं सारखं तेच तेच घेऊन, तर काय होईल, वैतागाल तुम्ही. कुणी पण येऊन दुखणं सांगतंय. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं ते डॉक्टरांचं कसं होत असेल, म्हणजे प्रत्येक जण येऊन हा काय झालं, हे डोकं दुखतंय, पाय दुखतायत, हात दुखताय, हे झालं ते झालं आमचं झालं, प्रत्येक जण तेच सांगतंय. आमच्याकडे एक डॉक्टर आहे, आयुर्वेदिक आहे, ते फक्त नाडी तपासतात वगैरे असं. तर महिला वर्ग काय करतात माहितीये का, की ते दुखण्याचा कार्यक्रम एकदा झाला सांगून की घरातलं पण सांगतात त्यांनी. तर डॉक्टर हा ठीक आहे हा पुढच्या पेशंटला बोलवतात, पुढचा पेशंट एवढं बाजूने वर, तरी पण ही बाईचं घरचं चालूच आहे सांगणं. आता म्हणजे हे काय झालं, आता ती बाई आपल्याला मूर्ख ठरवली की नाही आपण तिला. डॉक्टरांपुढे घरचं सांगावं का, मग देवापुढे घरचं सांगावं का, देवापुढे पण सांगू नये. देवाकडनं काय पाहिजे आपल्याला, जे देव देण्यासाठी बसले तेवढंच फक्त तिकडे मागावं, बाकी काही नाही.
आणि म्हणून दोघही बसलेले आहेत आणि माईंभट्टांनी स्वामींकडे पाहिलं आणि मागील अवघेची विसरले. आपण स्थानाकडे गेलो तर आपलं सगळं आठवतं, घरातलं सगळं आठवतं. काही लोक एकमेकांना भेटले सत्संगामध्ये की ते एकमेकांना विचारतात, कधी आले तुम्ही? कधी पण येत ते. मग सत्संग ऐकला तर तुम्ही किती वाजता आले, तुम्ही किती वाजता आले, सगळ्यांना विचारतात. मग ते ह्या नाही आल्या, त्या नाही आल्या. अहो ते जाऊ दे, ते कोणी किती वाजता येऊ आणि कोणी नको येऊ, तुम्ही आलात. आत्ता आपण कशासाठी आलो? या ठिकाणी आलो आपण कशासाठी? सत्संगासाठी आलो. तर आल्या आल्या विशेष वंदन केला की लगेच आपलं दंडवत सगळ्यांना केला. पाणी काय घ्यायचं ते घ्या, फ्रेश व्हायचं ते व्हा. आणि एकदा तुम्ही डोळे मिटून बसले की दंडवत हो जेव्हा होईल 1 वाजता, त्याच वेळी आपले डोळे उघडले पाहिजे. तोपर्यंत नामस्मरण कशासाठी करायचं असतं? तुम्हाला देवाला विनंती करायची की देवा आता जे काय 1 तास 2 तास जे काही निरूपण होईल ते मला उमटलं पाहिजे, मला समजलं पाहिजे, माझ्या आचरणात आलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही मला त्यासाठी सहाय्य करा म्हणून देवाला तळमळीने विनंती करायची. आणि नंतर ज्ञान ऐकायचं. तुम्ही आश्रमात जा पोथी ऐकायला, तिथे सगळ्यात आधी येऊन स्मरणाला बसतात सगळे अर्धा तास, त्याच्यानंतर पोथी चालू होत असते. आता माईंभट्टांना सगळंच मागचं जेवढं काही आकलन केलेलं होतं ते सगळं विसरले. नावेक पिंपळे वामन भट थोड्या वेळ स्वामींजवळ बसले आणि मग स्वामींच्या ठिकाणी पूजन वगैरे केलं आणि ते निघाले. आणि ते माईंभट्टांना म्हणतात, माईंभट्टो चाला ना. ते म्हणतात चला जायचं आता आपल्याला. पण माईंभट्ट त्यांच्याशी काहीच बोलले नाही. ते उगेची गप्प होते. माईंभट्ट उगेच आहेत बघून स्वामी म्हणतात पिंपळे वामन भट्टांना, तुम्ही तव चाला, या असू आवडेल तव असती, तुम्ही जा आता. आता ह्यांना जेवढ्या वेळ थांबायचं तेवढ्या वेळ इथे थांबतील आणि मग येतील. आणि पिंपळे वामन भट निघून गेले. आता बघा, पिंपळे वामन भट स्वामींजवळ नेहमी येतात, पण त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना असं वाटतं यायचं, पूजन करायचं, निघून जायचं. पण माईंभट्ट पहिल्यांदाच भेटले, पण त्यांनी काही स्वामींचं पूजनही केलं नाही, काही नाही, आणि निघूनही गेले नाही. तिथेच थांबले आणि निशब्द झाले. म्हणजे त्या ठिकाणी ते कुठेतरी आंतर विचारांमध्ये ते गर्क झालेले आहेत की आपण काय विचारून करून आलेलं काहीच आठवत नाही. हे कोण आहेत, काय आहेत, कसे दिसतात, हे आपण वेधले गेलो. अनेक विचार त्यांच्या मनामध्ये त्यावेळी असणार आहेत. आता ते गप्पच आहेत बघून स्वामींनीच त्यांना बोलतं केलं आणि विचारलं की आत्यंतिक संस्कृती छेद होय, ऐशी काही प्रतीती आती. जे संसार चक्र, दुःख, जन्म, मरण ह्याच्यापासून मुक्त होण्याचा काही उपाय तुमच्याकडे आहे का? और माईंभट्ट त्यांना म्हणतात, आती तरी कोणे कामे नारायजे. म्हणजे असेल तर तुम्ही कसल्या कामाचे? मग तुम्ही आम्हाला विचारताय. आता जर का मीच तुम्हाला विचारलं पूर्वीचा अर्थ सांगा मला, तर तुम्ही म्हणाल बाबा तुम्हीच आम्हाला सांगायचं तर तुम्हीच आम्हाला विचारतायच ते. पण मी विचारणार आहे बरं का तुम्हाला, पाठांतर झालं की नाही माझं. मग ते स्वामींना उलट बोलतात की तुम्ही आम्हाला काय विचारतात, तुम्हीच सांगा ना, इतके तुम्ही काय एवढ्या दिवस काय करतायत नुसते. तर बाईशी म्हटले, बाबावरी प्रतीती नाही. बाईसा तिकडे बसलेले आहेत. परमेश्वर तर एखाद्या जीवाचा उद्धार करणारच आहे, पण जर का तो देवाला वाकडा गेला तर बाईसा त्याचा शाब्दिक उद्धार आधी करायचा. ते म्हणाले की याची काही प्रतीती दिसत नाही स्वामींवर, आणि म्हणून घागरा बांधू आदरीला. आणि बाईसांनी ते शाब्दिक त्यांचे हे काढले. आणि मग माहीमभट्टांना त्यांनी काय केलं, पवित्र करून टाकलं, थोडं शांत केलं. म्हणजे बाईसांनी जे जे काही त्यांचे शिव्या वगैरे देतात ते सगळं त्यांना दिलं. एवढा मोठा माईमभट्ट ज्यांनी कधी हार म्हणून ऐकलं नाही, काही नाही, आज त्यांनी भक्ताकडनं यांना पहिला हा प्रसाद इकडे मिळालेला आहे. आणि मग स्वामींनी बाईसांना श्री करे, श्रीमुखे आणि श्री मुकुटे, म्हणजे श्री कराने हाताने थांबा, श्रीमुखे म्हणजे शब्दाने पण बोलतात, आणि श्री मुकुटाने म्हणजे बोलू नका बोलू नका म्हणून श्रीमुकुट सुद्धा स्वामी नकारात्मक पद्धतीने हलवतायत. बाई रहा जीवी अनंत जन्माचे खते बैसले असे. म्हणजे अनंत जन्म जीवाने पाप हे ते दोष केलेले आहेत, अविधी केलेला आहे, ते सहसा फिटत नाही. झाडील्या वांचून म्हणजे ते परमेश्वराला शाळण करावे लागतं सगळं. आणि यावर स्वामींनी सुरीचा दृष्टांत सांगितला की कशा प्रकारे ती एक जुनासा सुरी असते, जुनीशी, ती गावामध्ये आलेल्या लोहाराला एक जण आणून देतो गावातला, आणि त्यांना तो लोहार जो असतो तो बघतो की अरे हे छानच सुरी आहे, ह्याला जर का व्यवस्थित बनवलं
ह्याची चांगली मूठ जर का आपण तयार केली आणि राजाला जर का दिली तर असं अलीकडे असं सुरी बघायला मिळत नाही. राजा खुश होईल. मग तो त्याला काय सांगतो की बाबा हे जे काय आहे ना हे रागणीमध्ये टाकलं ना तर हे जळून जाईल, सगळे गेलेलं आहे कामातनं. त्याच्यापेक्षा तू याचे 2 पैसे घेऊन याची येळे खेळे करेल. आणि तो पण माणूस पैसे घेऊन निघून जातो आणि हा त्याचं चांगली सुरी बनवतो, त्याला स्वतःकडची मूठ बसवतो, राजाला अर्पण करतो आणि राजा मग काय करतो, उठता बसता ती सुरी जी असते ती समोर ठेवतो. म्हणजे तुम्ही म्हणाल असं कसं काय उठता बसता, जेवायला बसेल तेव्हा समोर ठेवणार, झोपणार तेव्हा उशीच्या बाजूला ठेवणार, जेवणार तेव्हा असं म्हणजे सगळ्या ठिकाणी तो कुठेही गेला तरी ते सुरी घेऊन जातो. म्हणजे तुम्हाला उदाहरण दिलं तर समजेल. आजकाल आपण जसं मोबाईल नाही का, जेवताना समोर, कुठे असले की समोर, झोपताना उशाला लीळा चरित्र नसतं बरं का, लीळा हे असतं. अर्थातच लीळा चरित्र याच्यामध्ये आहे बरं का. तर त्याच्यामुळे असा मोबाईल ठेवला तर चालेल ज्याच्यामध्ये लीळा चरित्र आहे की जे तुम्ही वाचून मग मोबाईल ठेवताय बाजूला. वास्तविक उशाला मोबाईल घेऊन झोपू नये, ते घातक आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीने ते सुरी राजा तो ठेवत होता. असं परमेश्वर पण जीवाला घडवतात आणि अव्यक्त परमेश्वराकडे त्याला सपूर्द म्हणजे प्राप्ती करवतात त्या जीवाची. असं सगळं त्याचा सिद्धांत आहे. असा दृष्टांत आमच्या स्वामींनी बाईसांना त्या ठिकाणी सांगितला. आणि मग स्वामी म्हणतात, पूर्वी काळी यायचे तुम्ही न कराची, पाय पुसणे बैसोद्या, दुधी करटा पाणी भातू नेदाची. बाईसांना आठवण करून दिली. तुम्ही आज त्यांना बोलताय, परंतु आधी तुम्ही काय केलं, पाय पुसणं बसायला टाकलं, दुधी करट्यामध्ये शिळं अन्न मला खायला दिलं. आता हे सगळं ऐकल्यानंतर बाईसा एकदम पोळले आणि ते म्हणतात, पुरे बाबा म्हणून पोळली. म्हणजे माझे दोष काढू नका म्हणून नाही बोलत बरं का. बाईसांना ते ऐकवत नाही. ते म्हणतात, अरे खरंच मी कितीतरी चूक केली, प्रायश्चित आहे बरं का. हे प्रायश्चित असं असतं की जेव्हा तुम्हाला एखादा दोष तुम्ही केलेला आठवतो, तुम्ही एखाद्याशी भांडले आहात कधीतरी आणि नंतर ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला कळलं की भांडते दोघे अन्यायी. आता तुम्हाला जेव्हा आठवतं हे वचन, भांडते दोघे अन्यायी, आणि तुम्हाला आठवतं मी भांडलोय आमच्याशी, कितीतरी बोललो, तुम्हाला आत्ता पोळ निर्माण झाला पाहिजे, आत्ता दुःख वाटलं पाहिजे, त्याला म्हणतात प्रायश्चित. प्रायश्चित म्हणजे असं नसतं बरं का की आज माझं प्रायश्चित आहे बरं का, मग देवाला विडावसर, यांना विडावसर, मग त्यांनी म्हणायचं, मग ह्यांनी म्हणायचं, मग त्यांनी रडायचं आणि उद्या परत दोष करायला मोकळे आपण. ह्याला प्रायश्चित बोलत नाही. प्रायश्चित म्हणजे पदोपदी तुमच्या चुका तुम्हाला आठवल्या की तुम्हाला इथे मनात निर्माण झाला पाहिजे पोळ, आणि ती चूक तुम्ही परत कधीच नाही केली पाहिजे. ह्याला म्हणतात प्रायश्चित. प्रायश्चित म्हणजे कोणतरी म्हणतं त्यांच्या मागे आपण बोलायचं, त्याला प्रायश्चित नाही म्हणत. प्रायश्चित म्हणजे आपण आपल्याकडनं घडलेला दोष, ह्याच्याविषयी दुःख बाळगून तो दोष परत कधीच न करणे, याला म्हणतात प्रायश्चित. आणि ते जे प्रायश्चित आहे ते बाईसांकडे आहे. आजही बाईसांना कधी आठवत असेल की मी देवाला जेव्हा बाईसा, म्हणजे मी असं एक हे केलं, चिंतन केलं मी की प्रत्येक वेळी बाईसा स्वामींचं पटकर का टाकायचे. बाईसांना ते होतं की मी पहिल्या 3 दिवस स्वामींना पाय पुसणं, तो दोष कुठेतरी माझा शाळन झाला पाहिजे, एवढी घोर चूक मी करून बसली आहे, ते कमीत कमी पटकर टाकून मी स्वामींना व्यवस्थित असून, त्या दिवशी नाही, ते 3 दिवस मी नाही केलं, परंतु जेवढे आता दिवस मी आहे तेवढ्या दिवस मी पटकर टाकणार स्वामींना. त्यासाठी ती जागा स्वच्छ करायची, झाडून काढायची स्वामींच्या आधी जाऊन. आणि का आधी जायचं, तर स्वामींवर धूळ नाही उडली पाहिजे. आणि मग ते स्वतः ती पटकर टाकणार, स्वतः ते उचलणार. बाईसा स्वामींसाठी स्वतःच का स्वयंपाक बनवायचा. बर्वे ते गोसाव्यान लागी निवडीची दिशांनातलं पण का, कारण की मी स्वामींना शिळं पाणी भात खायला दिला. हा कुठेतरी पोळ बाईसांच्या मनामध्ये, ही चूक माझ्याकडनं परत कधीच नाही झाली पाहिजे. आणि म्हणून बाईसा सगळं करायचं. आणि म्हणून स्वामी म्हणतात की बाईसा होते तेव्हा कसं स्वामीची सगळी सोय होती. आणि स्वामी बाईसा गेल्यानंतर काय झालं, करपलेलं, कधी आळणी, कधी कच्च, कधी असं भोजन स्वामींना द्यायला लागले. म्हणजे बाईसांची आठवण तेव्हा स्वामींना आलेली आहे. अशा प्रकारची ही सेवा आमच्या बाईसांची. आणि बाईसा त्या पोळल्या, बाबा ते काढू नका. आता ते काढलं तर असं म्हणजे बाईसांचं, स्वामींनी अजून 2-4 वाक्य बोलले तर कदाचित बाईसांचा जीव सुद्धा जाईल, एवढं ते दुःखमय आहे ते आठवणं आता. आणि मग स्वामींनी
आता परत बाईसांना सगळं ते बोलून आता स्वामी माहीम भट्टांकडे परत मोर्चा वळवतात. आता स्वामी त्यांना विचारतात, आती तर कैसी आती, म्हणजे जर का आहे तर कसं आहे सांगा बरं. माहीम भट्टा म्हणतात, कर्म कीजे, कर्मात शुद्ध अंतकरण होतं आणि शुद्ध अंतकरण वैराग्य उपजे, वैराग्य ज्ञान होय आणि ज्ञानोदय मोक्ष. असं त्यांनी तो क्रम सांगितला. कुठलंही कर्म करा, कर्मामुळे अंतकरण शुद्ध होतं, शुद्ध अंतकरण झालं की मग वैराग्य निर्माण होतं आणि वैराग्य निर्माण झालं की ज्ञान होतं आणि ज्ञान झाल्यानंतर मोक्ष होतं. आता यावर स्वामी म्हणतात, नित्य नैमित्तिके कर्मेतीये प्रतिदिनीच्या प्रतिवाया परिहारा गेली. म्हणजे तुम्ही नित्य नैमित्तिक जे काही कर्म करतात ते प्रतिदिनीच्या कर्मामध्ये त्याचा हिशोब झाला, म्हणजे त्याची कर्म लागून गेली. कामिके तिये फळा गेली, जी फलद्रूप झालेली कर्म आहेत त्याच्यामुळे तुम्हाला फळ मिळून जातं. मा के असे कर्म, म्हणजे ज्याचे त्याचं कर्मफळ काय जे लागायचं ते लागून गेलं, कशाचं फळ भेटून गेलं. मग आता कर्म शिल्लकच राहिले कुठे की ज्याच्यामुळे तुमचं मोक्ष तुम्हाला मिळेल. मोक्षाचं कर्म वेगळं काहीतरी दाखवा, ते मोक्षाचं कर्मच नाहीये. मा काहीसेनी शुद्ध अंतकरण होईल, मा के असे वैराग्य, मा काहीसेनी ज्ञान उदय जाईल, मा के असे मोक्षू. एकी क्रियेचा ठाई दोन्ही फळे असती, म्हणजे एका क्रियेमध्ये दोन फळं नसतात बरं का. क्रिया उभय रूपा जरी सांगितल्या तरी त्या एका क्रियेमध्ये चांगलं निष्पन्न होतं आणि वाईट निष्पन्न होतं. पण जे चांगलं निष्पन्न झालेलं आहे त्याचं चांगलंच फळ मिळतं, त्याचं वाईट नाही मिळत. आणि जे वाईट निष्पन्न झालं त्याचं वाईटच फळ मिळतं, त्याचं चांगलं मिळत नाही. ओखते करी सांतापणे गोमतात येणं पावे, गोमते करी सांतापणे ओखत्यात येणं पावे. म्हणजे प्रत्येकाचं स्वतंत्र लागतं. मग तुम्ही जी क्रिया केली त्याच्यात चांगलंही घडलं आणि वाईटही घडलं तर वाईटाचं वाईट फळ मिळालं, चांगल्याचं चांगलं फळ मिळालं आणि बाकीच्याचं अजून जी काही कर्म केली त्याचं फळ मिळालं. मग आता मोक्ष आहे कुठे, हे अवघेची लटीक आहे. आणि मग स्वामी म्हणतात, अविद्यायुक्ता जीवा स्वतः ज्ञान न संभवे. म्हणजे अविद्यायुक्त जो जीव आहे त्याला स्वतःला ज्ञान होऊ शकत नाही, स्वतः तो ज्ञान घेऊ शकत नाही. आणि स्वतःने होऊ म्हटलं तरी त्याला होणार नाही, तर परमेश्वराची प्रवृत्ती मात्र लागणार आहे. आणि का संभवे का न संभवे यावर मोठी चर्चा झाली, ती चर्चा काही लीळाचरित्रात आली नाही. मग माहीम भट्टांना लक्षात आलं की आपल्याकडचे सगळे सिद्धांत संपत चाललेत. हे तर आपल्या प्रत्येक वाक्याला हे काय ना काय सांगून आपल्याला थांबवतायत. मग ते बोलले की हे मराठी यांना बोलता येतं चांगलं नाही, संस्कृत काय बोलता येत नाही, आता आपण संस्कृत मध्ये बोलूया. आणि म्हणून माहीम भट्टांनी संस्कृत बोलायला लागले. तर आमचे स्वामी अवलीळ संस्कृत बोलू आदरिले. आमचे स्वामी त्यांच्याही पेक्षा चांगलं संस्कृत बोलायला लागले. आणि जे स्वामी प्रयोग बोलती ते त्या श्रुतची नाही. स्वामींनी असे सिद्धांत सांगितले, असे वाक्य संस्कृत मधले श्लोकच त्यांच्या समोर ठेवले जे त्यांनी कधीच ऐकलेलेच नव्हते. मग त्यांना कळालं मी तर षडशास्त्र संपन्न वगैरे येते, हे कधीच ऐकलं नाही, हे आलं कशामध्ये काय, म्हणजे अभ्यास संपूर्ण त्यांचाही झालेला नव्हताच. आणि मग असं घडिया चार घड्या, एक घडी 25 मिनिटाची असते, अशा 4 घड्या संस्कृत मध्ये चर्चा झाली. स्वामींनी संस्कृत मध्ये पण त्यांना निरोत्तर करून टाकलं. आणि माहीम भट्ट उगेच राहिले, गप्प राहिले. आता माहीम भट्टांकडे बोलण्याला काहीही शिल्लक राहिलं नाही. आणि मग गोसावी मुख केले आणि मग स्वामींनी आता ब्रह्मविद्या सांगायला सुरुवात केली. लगेच आल्या ब्रह्मविद्या नाहीये. आधी आल्या त्यांना हे होतं की मी कोण आहे, मी खूप मोठा आहे, हे जे काही त्यांच्या मनामध्ये होतं तर स्वामींनी त्यांना आधी खाली आणलं. म्हणजे त्यांना दाखवलं की तुम्ही जे आहात ते तुम्ही नाही आहात. तुम्हाला वाटतं माझ्याकडे खूप काय आहे, तर तुमच्याकडे खूप काही नाहीये. खूप काही आहे पण त्याही पेक्षा खूप काही नाहीये ह्याची जाणीव करून दिली. आणि मग त्यांना जसं ती जाणीव झाली तसं त्यांचे शब्द, त्यांचे वाक्य कमी झाले, त्यांचे शब्द कमी झाले, अक्षर कमी होत 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 मौन अवस्था प्राप्त झाली. आता त्यांच्याकडे आपलं मांडायला काय नाहीये. काही लोकांचा स्वभाव असतो बरं का, बोलताना असं लक्षात येतं, तुम्ही फोनवर बोला किंवा कसंही बोला, तुम्ही त्यांना काही सांगायला गेलं तर माहिती आहे मला माहिती आहे असंच त्यांचं ते चालू असतं.
आणि त्यांना तुम्ही काही सांगायला गेले ना की हे जे आहे ना हे असं नाही, मला माहिती आम्ही असंच बनवतो ते, आम्ही असं मला माहिती आहे ते पण फक्त आम्ही तसं नाही बनवत, आम्ही असं म्हणजे ते तुमचं काही ऐकून घेत नाही, कारण त्यांना ऐकवण्याचं भरपूर त्यांना हे असतं. ते तुमचं नाही ऐकत, ते तुम्हाला ऐकवण्यासाठी म्हणून असतं. तुम्ही कोणाला तरी म्हणा आमच्याकडे पाणी नाही आलं, तर ते तुमच्या दुःखामध्ये सहभागी नाही होत, ते म्हणतात आमच्याकडे पण नाही आलं, म्हणजे ते त्यांचं सांगत असतं. तुम्ही तुमच्या मुलाचं सांगा, ते त्यांच्या मुलाचं सांगायला सुरुवात करतात, म्हणजे त्यांना सांगण्याचा ओघ असतो खूप. मग आता ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये ठीक आहे, पण तत्वाच्या बाबतीमध्ये असं नाही करणार. तत्वाच्या बाबतीमध्ये समोरचा माणूस जेव्हा तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल, ऐकून घ्यावं लागेल. तुम्हाला ह्याचं उदाहरण जर का बघायचं असेल तर आदरणीय श्री येळंबकर बाबा जे आहेत आंबळगावचे, त्यांची आणि कुणाची तरी चर्चा तुम्ही ऐका, अधिकरणांची, म्हणजे 2 अधिकरणांची. तर येळंबकर बाबांना जर का प्रश्न केला ना तर येळंबकर बाबा एकदम शांत असतात, काही बोलत नाहीत. आपल्याला असं वाटतं हे प्रश्नाचं उत्तर काही बाबा देणार नाहीये, परंतु बाबा शांत असतात आणि शांतपणे नंतर मग बाबा उत्तर द्यायला सुरुवात करतात. जेव्हा प्रश्न ऐकतात, तुमचा काय प्रश्न असेल ना, बाबा समजून घेतात की याचं म्हणणं काय नेमकं. शब्द तर असेच आहेत, परंतु याचं नेमकं म्हणणं काय, अडचण काय, यांना अज्ञान काय आहे नेमकं हे बाबा समजून घेतात. आणि तुमची कुवत काय आहे ऐकण्याची, तुमची क्षमता काय आहे, तुमचा ज्ञानाचा अंदाज ते घेतात आणि त्यानुसार तुम्हाला ते उत्तर. म्हणजे कधीही ऐकण्याची वृत्ती ठेवा, त्याच्यानंतर सांगण्याचं कसं आहे, कसं सांगायचं ते ठरतं. माहीम भट्टांचा मगाच प्रश्न काय होतं, सांगण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर होतं, म्हणून ते स्वामींचं ऐकून घ्यायला तयार नव्हते. पण हळूहळू स्वामींनी निरुत्तर केला, तर सांगण्यासाठी काय राहिलं नाही, आता पूर्णपणे ऐकण्याची भूमिका तयार झालेली आहे. ऐकण्याची भूमिका आहे आता मला माझ्याकडे बोलायला काही नाही, मग आता शांतपणे ऐकून घेणार ते. मग स्वामींनी इथे सांगितलं की सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना एके परमेश्वरे विन. आणि मग स्वामींनी त्या ठिकाणी सृष्टी पूर्वी जे प्रकरण आहे ते पूर्वी या प्रकरणाचं निरूपण त्या ठिकाणी माहीम भट्टांना केलं, हस्तीचं दृष्टांत सांगितलं आणि प्रथम भेटीमध्ये माहीम भट्टांना बोध झाला. प्रथम भेटीतच कळलं की हे ईश्वर आहेत आणि मी जीव आहे, अन्यथा ज्ञान सगळं फेडलं गेलं. परंतु स्वामींनी आल्या पूर्वी सांगितली नाही, ती खूप पूर्वी सांगितली पाहिजे होती त्यांना, पण पूर्वी नाही सांगितली, नंतर सांगितलेली आहे. का नंतर सांगितली, कारण की तुम्हाला एखादी गोष्ट जर का स्वीकारायची असेल तर तुम्हाला काही गोष्टींची तयारी करावी लागते. आपण ती भूमिका आपण तयार करत नाही, फक्त घेण्याचं पाहतो. जसं तुम्हाला जर का खायचं असेल तर तुम्हाला आधी पोट रिकामं करावं लागणार. तुम्हाला भूक लागली म्हणजे समजायचं पोट रिकामं झालेलं आहे. आपण काय करत असतो, खायला आलं म्हणजे खायचं, पोट रिकामं आहे की नाही, भूक लागली की नाही याचा विचार नाही करत. जर का पोट रिकामं असेल, भूक लागलेली असेल, मग खाल्लं तर त्या खाल्ल्याचा फायदा होतो, नाहीतर त्याचं फूड पॉइझन होऊ शकतं. तसं एखाद्या शेतकऱ्याला शेत लावायचं असेल तर त्याला आधी काय करावं लागतं, शेत रिकामं करावं लागतं. त्याच्यात घास वगैरे काय आलेला असेल, गवत, ते सगळं काढून टाकावं लागतं. त्याला पूर्ण त्या स्वीकारण्याची तयारी असणारं जमीन त्याला करावी लागते. बी स्वीकारण्याची तयारी असलेलं जमीन जी आहे ते तसं त्याला ती माती करावी लागते. जसं तुम्ही ताट आहे, किती धुतलेलं घासलेलं ताट असेल, ते स्वच्छ ताट आहे तरी पण, किंवा नवीन दुकानात ताट आणलं तरी पण तुम्ही काय करता, जेव्हा तुम्ही वाढणार आहात ना, ज्यांच्याकडे स्वच्छता आहे ते काय करणार, आधी ताट धुवून घेणार. कालच घासून धुतलेलं ताट आहे ते, तरी पण आज घेताना परत तुम्ही धुवून घेणार, पुसून घेणार, मग ते वाढणार त्याच्यामध्ये. एखाद्या पाटीवर लिहायचं असेल तर काय करावं लागतं, आधी त्या पाटीवर आधी लिहिलेलं सगळं पुसून काढावं लागतं, पाठी स्वच्छ करावी लागते आणि मग लिहावं लागतं. त्याच्यावरच जर का लिहिलं तर समजेल का. किती चांगला पदार्थ आहे, 500 रुपये किलोचा पदार्थ, तुम्ही त्या धूळयुक्त वाटीमध्ये ताटामध्ये वाढला तर त्या पदार्थाचा उपयोग आहे का आता. कितीही चांगलं बियाणं असो आणि ते पेरलं आणि त्याच्यातले गवत वगैरे काढलंच नाही, आता ते उगवणार का. ते आमच्या स्वामींनी दृष्टांत सांगितला याचा, तणधैल्या वावराचा दृष्टांत सांगितला. त्याच्यात किती पेरलं तरी तसं ते पीक येणार नाही. आणि ते जसं सुक्षेत्राचा दृष्टांत सांगितला तर सांगितलं की मग पीक कसं येतं, एकदम
चांगलं पीक येणार त्याच्यामध्ये. आणि म्हणून स्वामींनी काय केलं की माहीम भट्टांचं जे काही हे अन्यथा ज्ञानरूपी गवत होतं, हे धूळयुक्त जे काही अन्यथा विचार होते त्यांचे, हे जे काही अन्य शास्त्राचं अन्यथा जे गिरवलेलं होतं त्यांच्या जीव स्वरूपावर, ते स्वामींनी सगळं पुसून काढलं, ते सगळं स्वामींनी धुवून काढलं, ते स्वामींनी सगळं काढून टाकलं त्या गवतासारखं. आणि ती जमीन जी आहे ती सुक्षेत्र केली आली. आणि मग आता स्वामींनी बघितलं की यांचं आता अंतःकरण हे निरअहंकार झालेलं आहे. म्हणजे अहंकारयुक्त जे नाम माहीमभट्ट होते त्यांना निरअहंकार केलं. आणि आता माहीमभट्टांकडे अजिबात अहंकार हा नाही राहिला शिल्लक. त्यांना कळालं की आपलं ज्ञान काय आहे हे कळालं, आणि ह्यांच्याकडे वेगळं काय ते पण कळालं. आपल्यापेक्षा ह्यांच्याकडे काहीतरी वेगळं आहे हे कळालं. हे कळाल्यानंतर काय झालं की आता ते ऐकण्याच्या भूमिकेमध्ये आले. मगाशी बोलण्याच्या भूमिकेमध्ये आलेले होते, आता ऐकण्याच्या भूमिकेमध्ये ते आलेले आहेत. आणि आल्यानंतर मग स्वामींनी त्यांना पूर्वी नावाचं प्रकरण सांगितलं. हस्तीच्या दृष्टांताच्या माध्यमातनं सगळ्या देवतेंच्या संदर्भामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जे जे काही तुम्ही अध्ययन केलेलं आहे, 33 कोटी देवता, ह्या देवता त्या देवता, या परमेश्वराच्या शक्त्या आहेत, हे स्वामींनी त्यांना पटवून सांगितलं, त्याच्याकडे दृष्टांत दिला. आणि मग माहीमभट्टांना ते सगळं पटलं. कारण की माहीमभट्टांनी पण वेदांचा अभ्यास केलेला होता, सगळं होतं, सगळी प्रमाणं त्यांच्या लक्षात आली की हो इथे हे प्रमाण, इथे हे प्रमाण आहे, हे स्वामी म्हणतात ते बरोबर आहे. आणि मग स्वामींचं काय आहे त्यांनी ते ऐकण्याच्या भूमिकेत ते आले. तेव्हा स्वामी म्हणतात सृष्टीमध्ये कवणे करणे. आता आपण पूर्वी मी तुम्हाला विश्लेषण करून सांगणार आहे आणि तुमची ती पाठ होणार आहे. तुम्ही असं बोलायचंच नाही की माझं पाठ होईल का. आपण जेव्हा वचन पाठ करायला देणार आहोत, तुम्हाला पाहिजे त्यांनी दिवसाचं एक वचन पाठ करा, 2, 3, 4, 5, 10 तुमची जेवढी क्षमता असेल तेवढी वचनं तुम्ही पाठ करा. माझ्याकडे कोणी विचारायला यायचं नाही की देव बाबा आमचे पाठ होतील का, हा प्रश्न करायचा नाही. मी पाठ करून दाखवेन या दृष्टिकोनातनं आपण त्या भूमिकेमध्ये जेव्हा याल. माहीमभट्ट बोलण्याच्या भूमिकेत होते तेव्हा देवानी पूर्वी सांगितली का नाही, ऐकण्याच्या भूमिकेत होते तेव्हा सांगितलं. तेव्हा तुम्ही पाठ करणं होईल का या भूमिकेत असाल तर तुमचं कधीच काय पाठ होणार नाही. परंतु माझं पाठ होईल या भूमिकेत आलं तर तुमचं सगळं पाठ होईल. आणि म्हणून पूर्वी हे प्रकरण आता आपण घोक याचा मगाशी घेतला, आता याचं विश्लेषण आपण बघूया. पूर्वी हे प्रकरण आधी तुम्हाला पाठ करायचं आहे. अनेकांचं ते पाठांतर असेलही, ज्यांचं नसेल त्यांनी पाठ करा, ज्यांचं पाठांतर असेल त्यांनी पाठ करताना प्रत्येक शब्द पाठ करा. म्हणजे काहीही बोलायचं नाही. म्हणजे तुमचं जर का नाव आहे, जसं नाव आहे तसंच ते घेतलं तर ते योग्य त्याचा अर्थ होणार आहे. तसं तत्वाचं सुद्धा तुम्ही योग्य जो शब्द त्याच्यात दिलेला आहे तोच तुम्ही बोलला पाहिजे. म्हणजे पाठ करताना तो तुम्हाला तोच पाठ केला पाहिजे. म्हणजे तो काय शब्द आहे तो व्यवस्थित बघून तो पाठ केला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे नीट बघून, नीट वाचून आणि नीट उच्चारण करून तो तुम्हाला शब्द बोलायचा आहे. ते पाठांतर करायचं आहे की मरेपर्यंत आपल्याला आता पूर्वी आठवायची, आज पाठ केलेली. तर पहिलं वचन स्वामींचं येतं. पूर्वी मधलं जे पहिलं पद आहे ते सृष्टीमध्ये कवणे करणे. आता सृष्टी म्हणजे आम्ही जो अर्थ पाठ केला तो सांगतो तुम्हाला. सृष्टी म्हणजे 56 कोटी ब्रह्मांड विश्वेची मूर्ती, मध्ये म्हणजे हिमसेतू मध्ये 500 कर्मभूमी. होईल पाठ तुमचं हे. म्हणजे सध्या जर तुम्हाला कठीण आहे, मग तुम्हाला एकदम सोप्या याच्यामध्ये आपण पाठांतर करायला शब्द देऊ, आपण अर्थ देऊ की सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना एके परमेश्वरे विन. हे एवढं वाक्य आहे. हे एवढं एक वाक्य आपण या ठिकाणी आता सगळ्यात आधी घेऊया. सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये. एकदम सोपा अर्थ पाठ झाला. सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये. माझ्यासोबत बोलत चला, मला कळेल की तुम्ही सगळे जागे आहात. लोक बोलले नाही की असं वाटतं की झोपलेत की काय सगळे. सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये कवणे करणे मुंची जेना. कवण या पदामध्ये जीव, देवता आणि प्रपंच घ्यायचं. करण म्हणजे त्यांचं सेवादास्य.
सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना, म्हणजे जगामध्ये जीव देवता प्रपंच यांचं सेवादास्य केल्याने मुंची जे ना म्हणजे दुःखापासून मुक्तता होत नाही. वचनाचा भावार्थ कळाला तुम्हाला? जगामध्ये जीव प्रपंच यांचं सेवादास्य केल्याने तुमची दुःखापासून मुक्तता होत नाही. सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये. कवण या पदामध्ये जीव देवता आणि प्रपंच घेतले आपण. म्हणजे कोण घेतलं नाही? परमेश्वर घेतले नाही. एकूण अनादीचे किती पदार्थ आहेत? कोण कोण? जीव, देवता, परमेश्वर. जीव हा व्याकरणादृष्टी सगळ्यात छोटा शब्द आहे म्हणून तो पहिले येणार. देवता त्याच्यापेक्षा मोठा म्हणून नंतर, प्रपंच त्याच्यापेक्षा कठीण मोठा म्हणून नंतर, आणि परमेश्वराचं नाम सगळ्यात पहिले घेतलं पाहिजे. व्याकरणादृष्टी परमेश्वर हा शब्द सगळ्यात मोठा आहे आणि परमेश्वर सगळ्यात मोठे आहेत म्हणून परमेश्वराचं नाम हे सगळ्यात शेवटी घ्यावं लागणार. जीव देवता प्रपंच परमेश्वर. किंवा आपण वेगळ्या पद्धतीत सांगूया की आधी आपली भेटगाठ कोणाशी होते? जीवाशी होते. मग कर्माच्या माध्यमातून देवतेशी होते. मग एक विशिष्ट वय झाल्यानंतर लग्न झालं की प्रपंचाची घाट होते आपली, आणि त्याच्यातनं मग सगळ्याला आपल्याला देव आठवतो. म्हणून शेवटी देव सगळ्यात शेवटीच आठवतो आपल्याला, आधी कधीच आठवत नाही. मग जीव देवता प्रपंच परमेश्वर पैकी परमेश्वर आपण थोडे बाजूला ठेवूया. जीव देवता आणि प्रपंच यांच्या सेवादास्यामुळे तुमची दुःखापासून मुक्तता होत नाही. मी याच्यासाठी उदाहरण देतो की देवतेची किती पण जरी तुम्ही सेवा केली तरी सुद्धा देवता ही जी आहे विशिष्ट कालावधीपर्यंत तुम्हाला तिच्या फळामध्ये ठेवते. करमुळीची देवता असेल तर 1000 ते 10,000 वर्ष तिच्या फळाचं हे आहे, वर्ष आहे. तेवढा वर्ष तुम्हाला ती फळामध्ये ठेवेल. द्वापर युगातला जर का तुम्ही याग धर्म आचरण केला तर 1000 ते 10,000 ते 1,00,000 वर्षापर्यंत ती तिच्या फळात ठेवेल. त्रेतयुगातलं धर्म आचरण केला तर 1,00,000 ते 10,00,000 वर्ष ती आपल्या फळात ठेवेल. मायाचा धर्म आचरण केला तर 10,00,000 ते 1 कोटी वर्षापर्यंत ती आपल्या फळामध्ये ठेवेल. नंतर परत ती काय करणार आहे? मृत्यूलोकी त्या जीवाला पाठवणार आहे. म्हणून देवतेचं कितीही तुम्ही हे केलं, पंडूराजांनी 99 यज्ञ केले पण देवतेने त्याला फळ दिलं का? देवतेने हे केलं का? आपण म्हणतो ना की आम्ही 100 रुपये दिले, 1 रुपयाचा सोडा, आता 101 रुपये झाले तर 100 रुपये झाले. तर देवतेने म्हटलं पाहिजे होतं की 99 यज्ञ केले, एकच यज्ञ बाकी आहे, करू ऍडजस्ट थोडंसं आणि देऊन टाकू फळ. देवतेने तसं नाही केलं, त्यांना ते फळ मिळालं नाही. ते कृष्ण महाराजांनी त्यांना ते यज्ञाच्या माध्यमातून तिथून काढलं. परमेश्वराने लीळा केली, ती रडत्वातनं काढून त्यांना फळ दिलं. म्हणजे देवतेची किती सेवा केली तर त्याचं फळ होणार नाही. रामदासांचं जे दासबोध आहे त्याच्यामध्ये सुद्धा देवतांबद्दल त्यांनी विश्लेषण करून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर प्रपंच असेल, प्रपंचाचं किती सेवा करा तुम्ही, किती मोठं घर बांधा, चांगलं घर बांधा, किती चांगला रंग द्या, किती चांगली टाईल्स लावा, किती सगळं मॅचिंग तुम्ही करा, परंतु त्याच्यामुळे तुम्ही दुःखमुक्त होता का? नाही होत. नवीन रंग लावलेला असेल आणि कोणी तिथे असं करायला लागलं की आपल्याला टेन्शन आहे, अरे नको नको, कोणी पाणी सांडले, अरे नको, अरे त्याच्यावर पाणी नको सांडू. म्हणजे सगळीकडेच आपलं ते दुःखच आहे. किंवा प्रपंच कधी सुखी होतो का? भंत कधी म्हणते का बरं झाला या दिवाळीला चांगला रंग लावला तुम्ही मला? होते कधी सुखी? किंवा मी एक उदाहरण देतो, कधी लादीवर चहाच्या ऐवजी कॉफी सांडली तर लादीला बरं वाटतं का? की बरं खूप दिवसांनी कॉफी प्यायला मिळाली. म्हणजे प्रपंचाचं तुम्ही किती सेवादास्य करा त्याच्याने काही फायदा होत नाही. किती मजबूत घर बांधा, एक भूकंप आला की संपलं घर. त्याच्यानंतर जीवाची किती पण सेवा करा तुम्ही, आयुष्यभर सेवा करा. मी ते उदाहरण नेहमी देत असतो की एखाद्या व्यक्तीला 9 वेळा पाणी द्या, 10व्या वेळी पाणी देऊ नका. मग तो म्हणेल बघा गेलो आम्ही तर पाणी सुद्धा नाही विचारलं त्यांनी. मग तुम्ही जर का म्हणाले की 9 वेळा विचारलं ना तुम्हाला पाणी, ते म्हणजे काय उपकार केले का? मग 9 वेळा विचारलं, तुमच्या 9 वेळा त्यांची सेवा केल्याचा काही फायदा नाही. एक जर का वेळा तुम्ही नाही केलं सेवा त्यांची तर लगेच तुम्हाला ते दूषण देऊन मोकळे होतात. जीव देवता प्रपंचाची किती सेवा करा आयुष्यभर, अनुभव तुमच्या समोर आहे, काही द्यायची गरज नाहीये. तुमची दुःखापासून कधीही मुक्तता होत नाही. कुणीतरी छोटं घर होतं,
जागा मोठी होती. मग पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडे द्रव्य आलं, त्यांनी 2 माळ्याची बिल्डिंग बांधली. मी त्यांना अहो, छान झालं तुमचं घर. अहो कसलं छान. आता टॅक्स किती येतो माहिती आहे तुम्हाला, लाईट बिल किती येतं आणि किती पास पूस मेंटेनन्स. अहो म्हटलं आता काहीतरी सुख भेटलं ना, काहीतरी दुःख होणार आहे, त्याचं पण तुम्ही हे करता. कमीत कमी घर मोठं झाल्याचा आनंद तर माना, पण त्याच्यामध्ये परत हे दुःख आहे. मी म्हटलं बाप, तू छोटं घर होतं तेव्हा पण दुःखी होते, मोठं घर झालं तर दुःखी होतं, बेघर झाले तरी दुःखी होईल. कशाने सुखी होतील हे? ते परमेश्वराच्या घरी गेल्याशिवाय हे आनंदी होणार. म्हणजे परमेश्वर प्राप्तीला जेव्हा जीव जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने, म्हणजे आम्हाला हे थोडंसं प्रवचनामध्ये विषय मिळून जातात की जीव कुठेच सुखी नाहीये. खूपच पाऊस पडतोय, पाऊसच पडत नाहीये. खूपच ऊन आहे, आता ऊन पडलं पाहिजे. खूपच थंडी आहे ना, थंडी नाहीच पडली पाहिजे. कशातच जीव सुखी नाहीये. मुंची जे ना, आम्हाला हे सगळे उदाहरणं बघितल्यानंतर मग लक्षात येतं की दुःखापासून कुणीच मुक्त नाहीये. आम्ही खूप गरीब लोक पण बघितले आणि खूप श्रीमंत लोक पण बघितले. गरीब लोकांना असं वाटतं बरं का आम्ही श्रीमंत व्हावं. मी त्यांना म्हणतो काही श्रीमंत होऊ नका, आम्ही श्रीमंताच्या घरी जाऊन आलोय. ते सुखी नाही, कोणी श्रीमंत सुखी नाहीये. फक्त त्यांच्याकडे आहे बस. हे जे काही ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे त्या ज्ञानाचा एकेका शब्दांचा आपल्याला अभ्यास करून जर का चाललो ना आपण, तर खूपसे प्रश्न इथेच उलगडतात आपल्याला. खूप ब्रह्मविद्येचा खूप काही मोठा अभ्यास करायची गरज नाहीये. नुसती पूर्वीला जर का तुम्ही समजून घेतलं तर पूर्वीच्या अनेक गोष्टी तुम्हाला आठवतील, ज्या चुका तुमच्या आठवतील, काय केलं पाहिजे होतं ते आठवेल. आणि म्हणून त्याच्यातनं पूर्णपणे लक्षात येईल की जगामध्ये जीव देवता प्रपंच यांचं करण म्हणजे काय, सेवादास्य केल्याने मुंची जेना म्हणजे दुःखापासून जीवाची मुक्तता होत नाही. कुणाशिवाय, एके परमेश्वरे विन. जे परमेश्वर आपण बाजूला ठेवलेत ना, तेच परमेश्वर आपल्याला या दुःखापासून बाजूला करणार आहेत. जीव देवता प्रपंच यांच्यापासून जे दुःख प्राप्त होणार, तर त्यापासून एके परमेश्वरे विना आपल्याला कुणीही बाजूला करू शकत नाही. परंतु परमेश्वर म्हणजे काय, तुम्हाला आम्हाला परमेश्वर आपण बघितले का? तुम्हाला माहितीये परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वर म्हणजे अजान बाहू लंबकर्ण विशाल नेत्र नव्हे. ते तुम्ही मायामूर्तीचं मायापुराचं विश्लेषण चालू आहे तुमचं. हे परमेश्वर म्हणजे काय? तुम्ही म्हणता परमेश्वर म्हणजे हे आमच्या देवाऱ्यात आहेत ते देव. तुमच्या जे देवाऱ्यामध्ये आहेत ते देव नाही आहेत बरं का. देवाऱ्यात ते देव आहेत, विशेष आहेत, साधन आहे, ते पाषाण आहे. तो त्या पाषाणाला आमच्या स्वामींनी स्पर्श केला आणि ते साधन आम्हाला वंदन करायला दिलं की आम्ही तर नाहीये तर कमीत कमी हा पाषाण जो आहे हा डोमेग्रामचा आहे म्हणून तुम्हाला डोमेग्रामच्या लीळा आठवाव्यात. रिद्धपूरचा आहे म्हणून रिद्धपूरच्या लीळा आठवाव्यात. म्हणून ते देव आठवण्याचं एक माध्यम आहे ते. परंतु आम्ही आणि तुम्ही त्यालाच देव म्हणायला लागलो. बरोबर आहे ना. देवाला आपण देवाला असं म्हणतो. देव पाषाणाचा नव्हे असं स्पष्ट आहे. म्हणून देव म्हणजे ते नाही. तुम्ही म्हणाल देव म्हणजे श्रीमूर्ती, तर देव म्हणजे श्रीमूर्ती नाही. कारण की ते सांगतात की सगळं काय नख चर्म रोमादी करून शुद्ध चैतन्याची ते मायापुरच आहे. आणि चक्रपाणी महाराजांनी पुरत त्याग केला तेव्हा मायापूर तिथेच राहिलं. म्हणजे समजते की ते देह म्हणजे सुद्धा परमेश्वर नाहीये. परमेश्वर म्हणजे नेमके आहेत काय, तर ते कसे निर्वेऊ निराकारू असे. निर्वेव, निर म्हणजे नाही, अवयव शब्दांमध्येच अर्थ आहे बर का. निरवयव, निर्वेव म्हणजे निर अवयव. निर म्हणजे नाही अवयव. निराकार म्हणजे निर म्हणजे नाही आकार. ज्यांना अवयव सुद्धा नाहीत आणि ज्यांना आकार सुद्धा नाही. आपणच त्याला ओट्याचा आकार द्या बरं का देवाला. देवाला गोल आकार द्या. आणि इथे सांगितलं निर्वेव निराकार असे. आत्ता तुम्हाला समजेल आपण ज्याला देव म्हणतो ते देव नाहीये. देव म्हणजे कसं आहे, परमेश्वर म्हणजे स्वरूप, आणि स्वरूप म्हणजे कसं आहे, निर्वेव आणि निराकार. कुठलाच आकार नाही, कुठलंच त्यांना अवयवादी काहीही नाही असं आहे ते. परंतु मग असे निर्वेव निराकार परमेश्वर तसेच राहिले का, परिकृपावसे म्हणजे कृपा गुणामुळे. शब्दांचे अर्थ सृष्टीमध्ये म्हणजे
जगामध्ये कवणे पदामध्ये देवता आणि प्रपंच, करण म्हणजे त्यांचं सेवादास्य केल्याने, मुंचिजेना म्हणजे दुःखापासून मुक्तता होते, होत नाही. मुंचिजेना, मग तुम्ही काय प्रपंचामध्ये सगळे मुंचिजेना म्हणजे दुःखापासून मुक्तता होत नाही. कुणाशिवाय? एके परमेश्वरे विना, म्हणजे एका देवाशिवाय तुमची दुःखापासून मुक्तता करू शकत नाही. तेच परमेश्वर. निर्वय म्हणजे काय? निर म्हणजे, आता तुम्हाला त्याच शब्दांची फोड सांगण्यापेक्षा, निर्वय म्हणजे अवयव रहित, निराकार म्हणजे आकार रहित, आकार रहित आणि अवयव नसलेले, आकार नसलेले. परिकृपा वसे म्हणजे कृपा गुणामुळे. तेच परमेश्वर कसे होतात? सावेव साकार होय. म्हणजे निर्वय शब्दाला विरोधार्थी शब्द कुठला आला? सावेव. निराकाराला साकार. निर्वय निराकार परमेश्वर कसे होतात? सावेव आणि साकार होता. परीक्षेमध्ये येईल बरं का हे. विरुद्ध शब्द लिहा सावेव, मग त्याला पुढे काय लिहाल तुम्ही? निर्वयला काय लिहाल? सावेव. आणि मग सावेवला काय लिहाल? निर्वय. साकारला काय लिहाल? निराकार. आणि निराकाराला काय लिहाल? साकार लिहाल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. आम्ही अशी परीक्षा घेतलेली आहे लेखी, इथेही घेऊ. तर एके परमेश्वरीन तेच परमेश्वर. निर्वय म्हणजे अवयव रहित, निराकार म्हणजे आकार रहित असे होते. परिकृपा वसे म्हणजे कृपा गुणामुळे. तेच निर्वय परमेश्वर कसे होतात? सावे होतात. निराकार परमेश्वर कसे होतात? साकार होतात. अवतरे म्हणजे मनुष्य देहामध्ये अवतार घेतात. आता परमेश्वर जर का अवयवयुक्त आणि आकारयुक्त झालेच आहेत, मग अवतरे हा शब्द काय आहे परत? तर त्याचा अर्थ आपण काय करायचा? अशा प्रकारे परमेश्वर अवयव आणि आकाराच्या माध्यमातून अवतार घेतात असं म्हणा. किंवा अजून एक शब्द अर्थ आपण घेऊया की परमेश्वर सावेव आणि साकार होतात, म्हणजे परमेश्वर कच्छ होती, मत्स्य होती वगैरे वगैरे. आणि अवतरे म्हणजे मनुष्य देहामध्ये अवतरित होतात. वास्तविक कच्छ मच्छमध्ये झाला तो सुद्धा अवतारच आहे. आपण थोडंसं अजून विश्लेषण करून ते बघितलेलं आहे की मनुष्य देहामध्ये जे परमेश्वर येतात त्यालाच खरा अवतार म्हणावा. कारण की चालता बोलता देव तो दुर्लभ किंगा सांगितलेला आहे. जे मनुष्य देहामध्ये जे अवतार घेतात ते ज्ञान देतात, उद्धरण करून घेतात. आणि कच्छ मच्छ या पदामध्ये येणारे जे अवतार आहेत ते काय करतात? विशिष्ट त्या जीवासाठी अवतार घेतात आणि कार्य झाले की परत आपल्या स्वस्वरूपी विलीन होतात. सावेव साकार अवतरे आपले सन्निधान देते. आपले म्हणजे स्वतःचे सन्निधान देतात, म्हणजे ज्ञानरूपी सन्निधान देतात. जीवाप्रती परागेडा करून आपले अस्तित्व साधिते. जे परमेश्वर जीवाला काय देतात? ज्ञान देतात. ज्या वेळेस मूळ सृष्टीला जीवाला या सृष्टीमध्ये आणलेलं आहे, मूळ सृष्टीच्या वेळेस तमामध्ये आपण होतो आणि तमातनं जेव्हा या ठिकाणी आणलं त्यावेळी सगळ्यात आधी देवाने काय दिलं आपल्याला? ज्ञान दिलं. दुसऱ्या मूळ सृष्टीला आणलं तेव्हा पण ज्ञानच दिलं. तिसऱ्या मूळ सृष्टीला ज्ञानच दिलं. प्रवाही सृष्टीमध्ये आल्यानंतर सुद्धा जीवाला ज्ञानच द्यायचंय. देवाला ज्ञान देऊनच पुढे मग कार्य चालू होणार आहे. तुम्हाला कुठेही नेलं की तुम्हाला तिथली माहिती द्यावी लागते ना, ही वस्तू इथे, ही वस्तू इथे, मग आता इथून पुढे तुम्ही तुमचं सेवा चालू करा. ज्ञान द्यावं लागतं. ते ज्ञान देवाने आपल्याला पदोपदी दिलेलं आहे, परंतु आपण ते काय करतो? ते ज्ञानाचा उपयोग मात्र आपण कधीच करत नाही. तुमच्या किचन मध्येच कितीतरी औषध आहेत, कितीतरी गोष्टी. पोट दुखत असेल, हिंगाचं पाणी असंही करून घ्या, प्या. ऍसिडिटी झाली असेल, कढीपत्ता खा. म्हणजे असे कितीतरी औषधं आपल्या किचन मध्ये आहेत, परंतु आपण त्याचा उपयोग करतो का? आपण डोकं दुखलं की गोळी, हे झालं की गोळी, ते झालं की गोळी. म्हणजे आपण अज्ञान जे आहे, अन्यथा जे आहे ते आपण ग्रहण करतो आहे. आपल्याला असं वाटतं बरं वाटतंय, पण तसं नाही. या ठिकाणी आपल्याला ब्रह्मविद्या नामे आपल्याकडे सगळं आहे. फक्त आपण कधी ते उलगडून बघत नाही. सगळ्या दुःखांचे जे काही निराकरण आहे, येते विघ्न जाणे, विघ्नोपशम जाणे, आलं ना? त्या कशामध्ये आलं? कुठल्या ज्ञानाच्या पांतीला आलं? सामान्य की विशेष? का शाब्द? अप्रोक्षामध्ये आलं. अप्रोक्ष ज्ञानी या बहुरूपता बहुकामना करायला जातात त्यावेळेस हे विघ्न कुठलं येणार आहे? कुठल्या देवतेचं?
त्याचं उपशमन काय आहे हे त्यांना कसं माहिती आहे? ज्ञानामुळे माहिती आहे. सगळ्या गोष्टी ज्ञानामुळे माहिती आहे. देवाने ज्ञानामध्ये सगळ्या गोष्टी देऊन ठेवल्या. आणि असं हे जे ज्ञान जर का घेतलं आपण आणि त्याचा उपयोग घेतला आपण, आपले सन्निधान देती, आपलं म्हणजे स्वतःच ज्ञानयुक्त सन्निधान परमेश्वर देतात. तुम्ही म्हणाले आता परमेश्वर कुठे आहेत? आता परमेश्वर जरी नाही तर त्यांचं ज्ञान आहे. आपण मगाशीच बघितलं, देवापर्यंत पोहोचण्याचं ज्ञान शब्द रूपाने आपल्याकडे देवाने देऊन ठेवलेलं आहे. तुम्ही बहानाच करू नाही शकत की मला रस्ता माहिती नाहीये. तुम्ही सत्संगाला बोलवलं की यांच्याकडे सत्संग आहे, तुम्ही म्हटलं आम्हाला घरच नाही माहिती. असं कसं काय? तुम्हाला घर माहिती आहे, पत्ता दिलेला आहे, लोकेशन पाठवलेलं आहे. आता तुम्ही म्हणूच शकत नाही मला घर माहिती नव्हतं. तसं ब्रह्मविद्या ज्ञानात सगळे रस्ते सांगून ठेवलेले आहेत. कुठे जायचं नाही हे रस्ते सांगितले आणि कुठे यायचंय तुम्हाला तोही रस्ता तुम्हाला सांगून ठेवलेला आहे. अवतरे आपले सन्निधान देत ते ज्ञान मोचक, ते ज्ञान म्हणजे अवतरे आपले सन्निधान दे ते दास्य मोचक. म्हणजे ते जे दास्य म्हणजे काय? दास्य करणं म्हणजे सेवा करणं. सेवा कोण करतं? सेवक करतो. कुणाची करतो सेवा? स्वतःच्या मालकाची सेवा करतो. मालक सेवक जो असतो तो स्वतःच्याच मालकाची सेवा करतो. दुसऱ्यांनी जर का म्हटलं आमचं पण थोडं लादी पुसून देतो, म्हणतो नाही माझे मालक हे आहेत, मी ह्यांचं सगळं काम करेल, तुम्ही थोडे माझे मालक आहात. तसं तुम्ही जेव्हा सेवक होता तेव्हा तुम्ही कोणाचे सेवक होता? परमेश्वराचे. तर तुम्ही कोणाचं ऐकलं पाहिजे? परमेश्वराचं. म्हणून मी त्या दिवशी काय सांगितलं, मी जरी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तरी माझं सुद्धा ऐकायचं नाही. मला पण विचारायचं की हे कुठे देवाने सांगितलेलं आहे. हे जेव्हा मी तुम्हाला दाखवेल की या सूत्रपाठामध्ये इथे वचन आहे तरच माझं ऐकायचं. नाही तर मी पण तुम्हाला उद्या काही पण येऊन सांगेल, माझं ऐकत बसायचं नाही. मला ते प्रमाण मागायची तुम्ही. हे कुठल्या आहे, तुम्ही जे सांगितले कुठल्या वचनात आहे, हे कुठल्या लिळेत आहे, तरच माझ्या शब्दांवर विश्वास ठेवायचा, अन्यथा नाही. हे काय आहे? तुम्ही तुमच्या देवाचंच सांगितलेलं ऐकता असं त्याचा अर्थ आहे. आपण काय करतो, अनेक बाबा लोकांचं ऐकतो पण बाईखांच्या बाबांचं आपण मात्र ऐकत नाही. बाईखांच्या बाबांचं आपण ऐकलं पाहिजे. आम्ही बाबा लोक पण कोणाचं सांगणार? बाईखांच्या बाबांचं सांगत असू तरच आमचं ऐकायचं, आता अन्यथा आमचंही ऐकायचं नाही. आणि म्हणून हे ते दास्य मोचक म्हणजे ते परमेश्वराने सांगितलेलं जे ज्ञान त्यानुसार तुम्ही दास्य म्हणजे काय? म्हणितले करण. दास्य म्हणजे पाणी देणे हे ते असं नाही. म्हणितले करण म्हणजे देवाने जे जे काय म्हणून करायला सांगितलं. काय सांगितलं? विकार शून्य, विकल्प शून्य, स्वभाव मात्रे, निरालंबी, देवता स्मरणे, हे जन्म मरेपर्यंत तुम्ही करा, हे वगैरे जे काही सांगून ठेवलंय. आचार प्रकरणामध्ये जे काय सांगून ठेवलेलं आहे हे सगळं तुम्हाला काय करायचंय? म्हणितले करण करायचं आहे. भांडते दोघे आणि भांडण बंद करा. आपण कुणाची तात न की म्हणजे कोणाचंही खोड काढण्याचं, आपण म्हणजे कोणाशी खोटं बोलू नये, हे जे काही सांगितलेलं आहे हे एक एक वचन तुम्हाला एक दिलेलं आहे देवाने. हे करून दाखवा, तुम्ही असं वागून दाखवा. तेव्हा जाऊन कुठे काय होणार आहे? ते दास्य मोचक म्हणजे म्हणितले जर का करण केलं तर तुम्ही दुःखापासून मुक्त होणार. तुम्ही फक्त उपदेश घेतला आणि म्हटलं आता आम्हाला मोक्ष ठरलेला आहे. मी म्हटलं की मी दीक्षा घेतली आहे, माझ्याकडे ज्ञान आहे आणि माझं निरूपण सगळीकडे जातं म्हणून मी मोक्ष भेटेल का? मला निरूपण करून मला मोक्ष भेटणार नाही. मला मोक्ष पाहिजे असेल तर मला स्मरण करावंच लागणार. मला माझं वैयक्तिक आचरण करावं लागेल. हा निमित्तविधी आहे. माझा स्वतःचा नित्यविधी मला हा करावाच लागणार आहे. मी असं नुसतं निरूपण करून लोकांना ज्ञान देऊन मी मोक्षाला जाऊ शकत नाही. माझं वैयक्तिक आचरण मला करावं लागणार. तेव्हा जाऊन कुठे जे काही मुंचन आहे ते माझं होणार आहे, अन्यथा होणार नाही. आणि म्हणून ज्ञान नुसतं घेऊ नका, ज्ञानाचं आचरण करा. तुम्ही म्हणाल आम्ही संसारिक आहोत आता आम्ही भिक्षा कशी काय मागायची? आता तुम्ही भिक्षा मागू शकता का? नाही. परंतु याचं उत्तर आम्हाला गुरुजींनी दिलंय. गुरूंकडनं ज्ञान का घ्यावं? म्हणजे असं काही नाही की गुरूंकडनंच ज्ञान घेतलं पाहिजे. गुरूंकडनं का ज्ञान घ्यावं याचं चिंतन मी केलं थोडंसं. कधी कधी असं असतं की काही काही गोष्टी आपल्याला आपण शब्दशः पाळत असतो. जसं कोणीतरी भटोबासांना ते पाणी दिलं, गढूळ पाणी दिलं, भटोबासांनी ते ग्रहण केलं. मग भटोबासांनी त्यांना म्हटलं की असं गढूळ पाणी का दिलं?
म्हणजे स्वामींनी सांगितलं ना, तुम्हा बुडीगंगा समान, म्हणजे वचनोक्त तर वाचते ती व्यक्ती, त्या व्यक्तीचं काही चुकलं नाही, ती व्यक्ती वचनोक्त वाचते. पण गुरु कोण होते? भट्टभास. त्यांनी त्यांना सांगितलं की वचनोक्त वागायचं पण स्वतःसाठी, पण व्यवहारामध्ये कधी कधी वाचताना तुम्हाला काय करावं लागेल, थोडस व्यावहारिक ज्ञान पण ठेवावं लागेल की त्या ठिकाणी बोडी गंगा समान ते आपणही असे, पण पुढीलाची देताना बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा लगेच तुम्हाला वेगळं, म्हणजे असे काही उत्तर त्याच्यातनं मिळत असतात. मग तुम्ही स्वतः सुद्धा तुमचं चिंतन हे केलंच पाहिजे, नाही असं नाही. तर यामध्ये आपण पूर्वी या प्रकरणाचं विश्लेषण या ठिकाणी बघितलं आणि त्याचं एक मी आता सरळपणे तुम्हाला मी सांगून देतो एकदा परत, की सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये कवणे म्हणजे जीव देवता परमेश्वर, करण म्हणजे त्यांचं सेवादास्ते केल्यामुळे मुंची जेना म्हणजे जीवाची दुःखापासून मुक्तता होत नाही. एका परमेश्वराशिवाय तोची परमेश्वर निर्वयव म्हणजे अवयव रहित, निराकार म्हणजे आकार रहित असे होते. तरी कृपावस्थे म्हणजे कृपा गुणामुळे तेच निर्वयव परमेश्वर सावयव झाले. निराकार परमेश्वर साकार म्हणजे आकारयुक्त झाले. सावयव म्हणजे अवयवयुक्त झाले. अवतरे म्हणजे मनुष्य देहामध्ये अवतार घेतला आणि आपले म्हणजे स्वतःच ज्ञानाचं संविधान देतात. आणि ते दास्य मोचक, दास्य ते म्हणजे परमेश्वराने सांगितले ते, दास्य म्हणजे म्हणितले करण केल्याने, मोचक म्हणजे जीवाची दुःखापासून मुक्तता होते. असं पूर्वी या प्रकरणाचं प्रकरण वशाची उत्तरार्ध 133 क्रमांकाची लीळा आणि तत्संबंधित सुरीचा दृष्टांत आपण एक बघितला, हस्तीच्या दृष्टांताचा संदर्भ आपण ऐकला. दंडवत हो.